पण अनेक विद्यार्थी समितीमधले पण आहेत, विद्यार्थी समितीमधले पण आहेत. पण तुम्ही आज पुणे विद्यापीठामध्ये मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर म्हणून, सिनेट सदस्य म्हणून अतिशय कार्यक्षम भूमिका बजावत आहात आणि त्यामुळे अनेकांना तुमचा परिचय आहे. पण तुमच्या परिचयाच्या बाबतीमध्ये अगदी सुरुवातीला अधिक वेळ तुमच्या आणि विद्यार्थ्यांच्या मधला अधिक वेळ न घेता मी एवढंच 2-3 वाक्यामध्ये तुमचा परिचय निश्चित करून देईल विद्यार्थ्यांना की सरांच्या बाबतीमध्ये सर हे अतिशय त्यांना आम्ही बेसिकली सगळ्यांनी ज्ञानसूत असं त्यांना आम्ही म्हणतो, कारण ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रचंड अभ्यास कुठल्याही क्षेत्रामधला त्यांचा खूप छान अभ्यास आहे सरांचा. आणि नुसताच अभ्यास नाही, ते कृतीत त्या गोष्टी उतरवत असतात, अनेकांना उतरवण्यास भाग पाडतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी सरांना नेहमी, कारण सर माझे चांगले जवळचे मित्र आहेत, सरांना मी नेहमी असं म्हणतो सर की तुम्ही जसं इंदापूरमध्ये आलात, म्हणजे जसे सरांना इंदापूरमध्ये येऊन नुकतेच 10 वर्ष कंप्लीट झाली आणि 10 वर्षापासून आमची खूप छान मैत्री आहे आणि सरांनी इंदापूर कॉलेजचा पूर्ण चेहरा मोहरा बदललेला आपण सगळ्यांनी बघितलेला ना, अनेक उपक्रम, अनेक गोष्टी त्यांनी नवीन आणल्या. मी सरांना नेहमी असं म्हणतो की सर तुम्ही अनेकांना कामाला लावता. आज सर्वात गरज काय की विद्यार्थ्यांना असो, शिक्षकां, सगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टीतनं कामरूपी करून घेणं, त्यांच्याकडनं बेस्ट आउटपुट घेत राहणं, हे तुम्ही खूप छान पद्धतीनं करता आणि ती सध्याची खूप मोठी गरज आहे. आणि अतिशय छान नवीन नवीन गोष्टी कुठल्या असतील, म्हणजे नेहमी गुणग्राहक म्हणतो सर, नवीन सर जे काही नवीन आहे सरांना कधीही विचारलं सर हे माहिती आहे का, ते माहित असतं आणि त्याच्या पुढच्या 2 गोष्टी ते नेहमी सांगत असतात. प्रचंड वाचन आणि प्रचंड अनेक मित्र सरांचे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि दिग्गज मित्र आहेत आणि त्यामुळे सरांवर हे संवाद साधणं ही एक मोठी मेजवानी असते. मी नेहमी इंदापूरला आलो की म्हणजे प्रत्येकाची भूक असते वेगवेगळी, तर माझी बौद्धिक भूक सरांकडनं अतिशय छान, पण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर मी सरांना विचारतो सर हे काय, याबद्दल कसं काय, आणि सरांचं त्याचं उत्तर तयार असतं, रेफरन्सेस तयार असतात, कारण प्रचंड वाचन सरांचं आहे. तर त्यामुळं हा एवढा परिचय मला सरांचा, अपार्ट फ्रॉम त्यांचा बायोडाटा तर प्रचंड आहे, तो जो परिचय करून द्यायचा म्हटलं तर मला वाटतं की हा तास त्यामध्ये जाईल. परंतु हा मला जो भावलेला त्यांच्या व्यक्तिमत्वातले अनेक जे गुण आहेत ते मी थोडक्यात तुमच्या पुढे मी नमूद केले. त्यामुळे तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मी अधिक वेळ घेत नाही. मी सरांना विनंती करतो की आज जो तुम्हाला विषय दिलेला आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामधले अनेक प्रयोग राबवले, मी स्वतः बघितलेले आहेत आणि या प्रयोगां राबवत असतानाचे तुमचे अनुभव आणि विद्यार्थ्यांचा सहभाग या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, या 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 विषयावर तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलावं, ज्याकडून विद्यार्थ्यांना निश्चित छान प्रेरणा मिळेल. आणि सर्व विद्यार्थी सर जस्ट माहिती म्हणून सांगतो की 10वी झालेले मॅक्झिमम विद्यार्थी आहेत आणि काही फ्रीलान्सिंगचे विद्यार्थी की जे पूर्ण महाराष्ट्रभरामधून वेगवेगळ्या ठिकाणून आहेत. साधारण 100 विद्यार्थी येणं अपेक्षित आहे इथे आता, पण त्यापैकी आता समोर स्क्रीनवर आपल्याला 32 विद्यार्थी दिसत आहेत. थोड्या वेळामध्ये 40-50 पर्यंत विद्यार्थी जॉईन होतात आपल्याला साधारण, आणि हा प्रोग्राम आपला पूर्ण रेकॉर्डेड असतो सर. आणि नंतर मग विद्यार्थ्यांना बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती की नेट कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आहे, अनेकांना एक मोबाईल अनेक जण शेअर करतात, त्यामुळे नंतर विद्यार्थी काही हा सेशन अटेंड करतात. तर त्यामुळे मी जस्ट तुम्हाला अवेअर करून दिलं. तुमचं मी पुनश्च खूप स्वागत करतो. आम्ही सर्वजण तुम्हाला या विषयावर ऐकण्यासाठी खूप खूप उत्सुक आहोत. डॉक्टर संजय चाकणे सर. माझे 2 प्रश्न फक्त, की किती वेळ बोलायचं आहे आणि प्रश्नोत्तर असणार का? हो, साधारण 40 मिनिट्स बोलणं अपेक्षित, 40-45 मिनिट्स बोलणं अपेक्षित आहे. 5-10 मिनिटं इकडे तिकडे, आणि नंतर 1 तासाचा प्रोग्राम असतो. 1 तास 10 मिनिटं वगैरे होऊ शकतो, म्हणजे आता 2 वाजून 10, 5-7 मिनिटं झालीत. 3-5-3-10 पर्यंत आपण 15 पर्यंत घेऊ शकतो. 40 मिनिट्स 50 मिनिट्स टॉक आणि नंतर प्रश्न उत्तर किंवा असं चालेल. हॅलो, हो हो चालेल ना सर. फक्त तुम्ही हा जो विषय आपण, तुम्हाला प्रश्न जर काही मुलांनी विचारले तर ते विचार. हो विचारतील ना प्रश्न सर, प्रश्नच नाही. फक्त हा जो पहिला आपण विषय दिलेला आहे की तुम्ही जे विविध प्रयोग राबवले त्या अनुषंगाने आणि त्याबद्दल थोडं तुम्ही जे तुम्हाला जास्त आवडलेले, किंवा खरं तर भरपूर प्रयोग जर तुम्ही सांगायचे म्हटलं तर दिवस, पण त्यातल्या त्यात तुम्हाला आवडलेले आणि त्यातला विद्यार्थ्यांचा सहभाग तुम्हाला कसा अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून काही बोलायला सुरुवात केली, मग हळूहळू आपण प्रश्नांकडे पण येऊयात सर. ओके, चला, थँक्यू रंजनकर सर. तुम्हा सगळ्यांचे खरं तर आभार की मला इथे तुमच्याशी संवाद साधायला सरांनी संधी दिलेली आहे. रंजनकर सरांनी, म्हणजे तुषार रंजनकर सरांनी खरं तर जास्त कौतुक माझं केलं. याचं कारण त्यांनीच सांगितलं की आम्ही मित्र आहोत आणि म्हणून खरं तर मित्राचं कौतुक मित्रांनी करायचं असं ते झालेलं आहे. खरं तर रंजनकर सर सुद्धा अतिशय चांगले, इनोव्हेटिव्ह, सृजनशील, विकासात्मक काम करणारे म्हणून इंदापूरकरांना प्रसिद्ध आहेत.
नुसत्या इंदापूरकरांना नाही तर ते पुणेकरांना सुद्धा आता परिचित झाले, तसे ते पक्के पुणेकर आहेत. असो, स्वागत मित्र. माझा जो विषय आहे तो म्हणजे मुळात तुम्ही सगळे 10वी पास आता होणार आहात, तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनपूर्वक की 10वीचा निकाल चांगला लागेलच. प्रश्न तुमच्या मनापुढे असतील की 10वी नंतर काय करायचं, त्या विषयावरही थोडं मी भाष्य करीन. आणि अर्थात शिक्षण क्षेत्रात जे काही प्रयोग गेल्या 20-25 वर्षात मी राबवलेले आहेत ते तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही माझा बायोडाटा वाचलाच असेल, त्यातले 2-3 महत्वाचे मुद्दे फक्त हायलाइट करतो की जे इनोव्हेशनच्या दृष्टीने महत्वाचे आहे. इनोव्हेशन आणि डिस्कव्हरीमध्ये फरक तुम्हाला समजला पाहिजे, मी तोही तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय की मी गड किल्ल्यांवर फिरणारा प्राणी आहे आणि आतापर्यंत छत्रपती शिवरायांचे 302 किल्ले, शिवरायांचेच असं नाही पण जगभरातले एकूण 302 किल्ले मी स्वतः सर केलेले आहेत किंवा गडांवर मी जाऊन आलेलो आहे. दुसरा विषय महत्वाचा म्हणजे मी भौतिकशास्त्र ह्या विषयामध्ये मी PhD केलेलं आहे आणि भौतिकशास्त्र विषयात माझ्या अंडर आता 6 जण PhD करतात. एन्व्हायरमेंट सायन्स मध्ये माझ्याकडे 4 जण PhD करतात. PhD करतायत म्हणजे काय तर संशोधन करतायत, म्हणजे मी त्यांच्या बरोबरीने संशोधन करतो. हा सगळा भाग इनोव्हेशनच्या दृष्टीने आणि सृजनात्मकतेच्या दृष्टीने येणार आहे, म्हणून हे उल्लेख काही मुद्दामून करतो आहे. मी एकूण आतापर्यंत 78 सायंटिफिक रिसर्च पेपर्स, ज्याला संशोधन पत्रिका म्हणतात, संशोधन पेपर म्हणतात, असे शोध निबंध म्हणतात, ते मी आतापर्यंत छापलेले आहे. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा या सेशनमध्ये स्वागत करतो. मित्र हो, प्रयोग राबवायचे म्हणजे काय करायचं, एक साधी गोष्ट सांगतो. मी भारतीय जैन संघटना महाविद्यालयामध्ये होतो आणि तिथे एकदा नॅकची एक टीम येणार होती. ही घटना साधारण 2001 सालची आहे आणि त्यावेळी आमच्या फिजिक्सच्या रूममध्ये एक डार्क रूम होती, म्हणजे फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये एक डार्क रूम होती, अंधार खोली होती. आणि या अंधार खोलीमध्ये प्रश्न असा होता की इतका अंधार पडायचा की काही दिसायचंच नाही, म्हणजे डोळ्याच्या बुबुळात बोट जरी गेलं तरी दिसणार नाही इथपर्यंतची अवस्था होती. आणि मग उजेड तर पाहिजे होता. मग उजेडाला काय करायचं, आम्ही काय केलं होतं, तिथे एकूण म्हणजे मोठ्या मोठ्या खिडक्या होत्या आणि ह्या खिडक्यांना काचा होत्या आणि ह्या काचांना काळा रंग लावून आम्ही डार्क रूम तयार केली. मग आता ह्या डार्क रूम मधनं म्हणजे आपल्याला उजेड पाहिजे, कारण लाईट लावला तर आम्ही जे प्रयोग करतो म्हणजे भौतिकशास्त्रातले जे प्रयोग आहेत, जे स्पेक्ट्रोस्कोपीचे प्रयोग असतात की प्रिझम मधनं आपल्याला लाईट गेल्यानंतर 7 रंग दिसतात किंवा आणखी असे अनंत प्रयोग त्या भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये केले जातात. तर यामध्ये जर लाईट म्हणजे ट्यूबलाईट लावली तर मग उजेड सगळीकडे स्कॅटर होतो आणि तो प्रयोग आपल्याला दिसत नाही. मग काय करायचं, तर आपल्याला छोटा प्रकाश हवा. मग कोणीतरी अशी कल्पना सुचवली की आपण या काचा ज्या आहेत ह्या काचांना काही म्हणजे तिथला काळा रंग जो लावलेला आहे म्हणजे फासलाय काळा रंग, हा मधनं काढला तर त्यातनं उजेड आपल्याला येईल, म्हणजे अशा पट्ट्या टाकल्या तर. आणि मग मला एकदम आठवलं की ह्या एकूण काचा 32 आहे, एकूण 32 काचा तिथे होत्या. मग 27 नक्षत्र जर ह्या 27 काचांवर काढली आणि मग काही टेरिस्टेरियल ऑब्जेक्ट्स उरलेल्या 4 काचांवर म्हणजे 5 काचांवर काढले तर आपल्याला मुलांना शिकवणं पण होईल आणि ह्या माध्यमातून आपल्याला म्हणजे काहीतरी गंमत करता येईल. मग 27 नक्षत्र जी आहेत म्हणजे अश्विनी, भरणी, रेवती, म्हणजे रेवती शेवटचं किंवा म्हणजे अशी मृगशीर्ष, कार्तिक, अशी आपण सगळी लहानपणी ऐकलेली आहेत. भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा किंवा ज्येष्ठा, उत्तर ज्येष्ठा, ही जी काही एकूण नक्षत्र आहेत 27, ही 27 नक्षत्राचे असे ठराविक हे आहेत, म्हणजे ठराविक ठिपके की ज्या ठिपक्यांच्या आकारावरनं त्या नक्षत्राचं आपण नाव घेतो. मग अशी 27 नक्षत्र, 12 राशी आहेत खरं तर. मग ह्या 27 नक्षत्र आपण तिथं कोरली तर, आणि म्हणून आम्ही ती कोरली. आणि मग जेव्हा नॅक आलं तेव्हा नॅक आल्यानंतर म्हणजे आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की ही ऍक्च्युली फक्त उजेडासाठी केलेली सोय नाहीये, तर ही म्हणजे मुलांना 27 नक्षत्र कळावीत, ती नक्षत्र कशी असतात हे त्यांना अंदाज यावा या दृष्टीने असे स्टार्स काढलेले. तर याचं इतकं अप्रिशिएशन झालं. म्हणजेच काय झालं, म्हणजे मी काय केलं होतं खरं तर अॅनॉलॉजीचा वापर केला. अॅनॉलॉजीचा म्हणजे काय, अॅनॉलॉजीचा वापर करणं म्हणजे काय, की आपण जे शिकतो हे शिकणं माझ्या आयुष्यामध्ये मला कधीतरी उपयोगात येणार आहे
असं समजायला लागलं की ते शिक्षण हे जास्त चांगल्या पद्धतीने होतं, ज्याला लर्निंग असं म्हणतात. म्हणजे काय, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की ये हृदयीचे ते हृदयी पोचणं म्हणजे खरं तर शिक्षण होणं, म्हणजे अध्ययन आणि अध्यापन. मी आता तुम्हाला अध्ययन करतो आहे आणि तुम्ही अध्यापन करता आहात. पण मग हे कधी अध्यापन चांगलं होईल, ज्यावेळी तुमच्यापर्यंत मी पोचवलेले, म्हणजे मी माझ्या हृदयातले भाव तुम्हाला सांगतोय आणि हे हृदयातले भाव तुमच्यापर्यंत पोचतायत का, ते पोचणं म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी पोचणे. आणि मग त्या पद्धतीने आम्ही तो प्रयोग केला होता, कमालीचा यशस्वी झाला. याच्यामधनं पुढे अनेक मुलांना एक उर्मी मिळाली, एक ऊर्जा मिळाली. काय उर्मी होती ती, की आपण ऍस्ट्रॉनॉमीमध्ये, ऍस्ट्रोफिजिक्समध्ये, कॉस्मॉलॉजीमध्ये, नासामध्ये, त्यातले 2 विद्यार्थी पुढे नासामध्ये ट्रेनिंगला पण गेले होते. काही जे आयुका नावाचं जयंत नारळीकर सरांचं जे एक सेंटर आयुका जे आहे, इंटर युनिव्हर्सिटी कॉस्मॉलॉजी असं जे ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स असं जे सेंटर आहे पुण्यामध्ये, त्या पुण्यामध्ये सुद्धा काही जणांनी MSc त्यातनं केलं. मला वाटतं गोष्ट इतकी छोटी होती, पण ह्या छोट्या गोष्टीचा अॅनॉलॉजी म्हणून वापर करणं, याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, खूप चांगला आहे, मला तो हल्ली खूप आवडतो. त्या शब्दाचं नाव आहे कॉन्टेक्स्ट लर्निंग. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, की उदाहरणार्थ मी जी गोष्ट शिकतो आहे, ही शिकलेली गोष्ट, ही शिकत असलेली गोष्ट माझ्या जगण्याशी संबंधित आहे का, म्हणजे माझी जीवनशैली ह्या शिकण्याशी संबंधित आहे का. म्हणजे उदाहरणार्थ छत्रपती शिवरायांची एखादी लढाई घेतली, उदाहरणार्थ कार्तलब खानाबरोबरची, इबायत खानाबरोबरची उल्हास नदीच्या तिथली, म्हणजे उल्हास खिंडीतली ती लढाई आहे. ती लढाई काय आहे, तर छत्रपती शिवराय पुण्यावरनं गेलेले 300-400 मावळे आहेत आणि तिकडनं पलीकडनं पनवेलकडनं हा इबायत खान आलेला आहे आणि तिथून ती लढाई झाली. तर हा लढाईचा किस्सा आपला सगळ्यांना माहित असतो, किंवा म्हणजे प्रतापगडाचा तो जो केलेला आहे शिवरायांनी, जो ही उदाहरणं का देतो, ही तुमच्या संबंधातली आपण वाचलेली, आपल्याला छत्रपती शिवराय म्हटले की आपल्याला जसं एक स्फूर्ती येते, म्हणून ती उदाहरणं तुम्हाला देतोय. अफजुल खान वाईवरनं निघालाय, वाईला आलाय, म्हणजे तो विजापूरवरनं निघालाय, वाईला आलाय, पसरणीच्या घाटातनं, तिथं पुढे तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आलाय, डेरा टाकलाय, असं आपण सगळं शिकतो. किंवा आपल्याला तो पोवाडा पण उत्तम माहित असतो, बऱ्याच जणांचा पाठही असतो. तर ह्या पोवाड्यामधनं, ह्या सगळ्या रणसंग्रामामधनं, ह्या प्रतापगडाच्या प्रतापावरनं आपल्याला काय शिकायला मिळालं, तर काय शिकायला मिळतं, तर छत्रपती शिवराय हे मॅनेजमेंट गुरु आहेत. त्यांचं ते जे मॅनेजमेंट आहे ना, म्हणजे एका दिवसात घडलं का, नाही घडलं. खरं तर जेव्हा तुळजापूरवरनं, पंढरपूरवरनं तो येत होता, अकलूजवरनं पुढे येत होता, तेव्हा जसा तो येत होता तसं हेरांकडनं शिवरायांना माहिती मिळत होती. राजगडावर खरं तर छत्रपती त्यावेळी होते, म्हणजे थोरले आबासाहेब तिथे होते. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की इथे राजगडावर येऊन चालणार नाही, त्याच्याऐवजी त्याला तिथे पसरणीच्या घाटामध्ये, ज्याला पलीकडच्या घाटाला रडतोंडीचा घाट म्हणतात, की अफजल खानाचं सैन्य रडलं होतं म्हणून रडतोंडीचा घाट म्हणतात. म्हणजे रडायला यायला लागलं त्यांना, इतका घाट अवघड आहे. तर ह्या सगळ्या, म्हणजे पोलादपूरवरनं वाईकडे जो घाट येतो, म्हणजे वरती महाबळेश्वरकडे जो घाट येतो, त्याला रडतोंडीचा घाट म्हणतात. तर ह्या पसरणीच्या घाटामध्ये जेव्हा याचं सैन्य येईल, त्यावेळी मग शिळीमकरांनी कुठे उभं राहायचं, जावळीच्या खोरात कोणाला ठेवायचं, पासलकरांनी कुठे उभं राहायचं, देशपांडेंनी कुठे जायचं, किंवा आणखीन सगळ्या सरदारांना प्रत्येकाला एक जागा दिली होती आणि कुणी कुणी काय काय करायचं हे सगळं ठरलेलं होतं. मग आता हे ठरवणं म्हणजे काय, तर हे मॅनेजमेंट आहे. मग मला ह्या संग्रामावरनं, ह्या प्रतापावरनं काय शिकायला मिळतं, तर माझ्या आयुष्यात जर असा काही प्रसंग आला, हे प्रसंग काही अफजल खानच लढायला यायला हवा असा नव्हे, तर मला कुठलाही एखादा प्रसंग आला तर मला माझं मॅनेजमेंट जमतंय का, असं शिकायला लागणं म्हणजे खरं तर कॉन्टेक्स्ट लर्निंग असं म्हणतात. हे लर्निंग मला जमलं पाहिजे. म्हणजे मगाशी रंजनकर सर म्हणताना म्हणाले की वाचन प्रचंड असलं पाहिजे. खरंय, वाचन किती असलं पाहिजे, भयानक असलं पाहिजे. भयानक म्हणजे किती भयानक, तर मी किती वाचू आणि किती नको. म्हणजे दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जात. म्हणजे मी रोज काहीतरी लिहिलं पाहिजे. हे बरीच मुलं असं विचारतात की काय लिहू मी. खरं तर काय लिहू असा प्रश्न पडायचं कारणच, कारण का आपल्या स्वतःचं आपल्याकडं एक चरित्र आहे, आपण जे कधीच लिहिलेलं नसतं. म्हणजे आज खरं तर अब्दुल कलामांची पुण्यतिथी,
आणि अब्दुल कलामांचं जे चरित्र आहे त्या चरित्रामध्ये एक प्रसंग की 4थीत असताना रामेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शंकर पिंडीवर तो जो नैवेद्य ते घेत असत, खात असत, खायला मिळत असा नैवेद्य करून प्रत्येकाने खाणे कधी ना कधी. पटकन आईने देवाला नैवेद्य दाखवलाय आणि आपण पटकीतलं खोबरं उचलतो आणि तोंडात गट्टम करून टाकतो. मग हे आहे, हे आपल्या आयुष्यातही घडलेलं आहे. अब्दुल कलामांनी लिहून ठेवलं म्हणून आज आपण वाचतोय. आपण लिहिलं तर, आणि म्हणून दिसा माझी काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. काय लिहायचं तर दिसा माझी काहीतरी लिहायचं म्हणजे डायरी लिहिलं नव्हे. डायरी लिहाच, पण डायरीमध्ये खरं तर काय लिहिलं पाहिजे. डायरी कोणाची वाचली पाहिजे. ॲनाची, फ्रँक ॲना नावाची जी जर्मनीची एक मुलगी आहे, अगदी 13-14 पोरसवदा वय या वयात तिने डायरी लिहिली. जर्मनी बरोबर जे महायुद्ध चालू होतं आणि ह्या युद्धाच्या प्रसंगामध्ये रोज काय घडतंय म्हणण्यापेक्षा बाह्य जगात काय घडतंय यापेक्षा तिच्या मनाचा जो कल्लोळ आहे ना, तो मनाचा कल्लोळ तिने लिहिलाय. आणि म्हणून आपली डायरी लिहिताना काय लिहायला हवं. सकाळी 5:30ला उठलो आणि 6 वाजता टॉयलेटला गेलो, हे काही लिहायची गरज नाही ना. हे तर प्रत्येक जण आयुष्यात करतोच. मग लिहायला काय हवं. लिहायला असं हवं की आज दिवसभरात मला काय मिळालं. परवा आदलिंगांचं लेक्चर ऐकल्यानंतर, दिनेश आदलिंगांचं लेक्चर झालं असं मी मगाशी एका मुलांनी लिहिलेलं वाचलं, तर त्यांनी मला स्वयंप्रेरणा मिळाली का. मग ती स्वयंप्रेरणा मला त्यांची स्वयंप्रेरणा नावाची एक संस्था आहे म्हणून मी स्वयंप्रेरणाचा उल्लेख केला. तर ही स्वयंप्रेरणा मला माझी मिळाली का. माझी प्रेरणा काय, माझं प्रेरणा स्त्रोत काय. बरीच मुलं म्हणतात की माझे आई वडील माझी प्रेरणा स्त्रोत आहेत, माझे हे शिक्षक माझे प्रेरणा स्त्रोत आहेत. ते तर असतातच, पण खरं प्रेरणा स्त्रोत काय असतं तर आपला आपण स्व. माझा मी कळलोय का मला. हू एम आय, म्हणजे मला मी कळलोय का, मी कोण आहे हे एकदा कळलं ना की मग जगात अगदी भन्नाट करतायत. काल मी एक स्टोरी वाचली. ही स्टोरी अशी होती की एक मुलगा जो जन्मतःच अंध होता, म्हणजे जन्मांध होता, जन्माला आल्यापासून अंध होता. आणि मग तो 6-7 वर्षाचा झाल्यावर त्याला शाळेत टाकलं जातं आणि त्याला ब्रेल शिकवली जाते वगैरे वगैरे. आणि मग ह्या मुलाला असं काहीतरी वाटतं वेगळं. 13-14 वर्षाचा असताना तो वडिलांना विचारतो की डॅड, कॅन आय बिकम डॉक्टर. तर ते डॅड जे उत्तर देतात ना, म्हणजे त्यांनी प्रश्न काय विचारलाय की पप्पा, बाबा, आबा, काय जे काही वडिलांना म्हणत असेल, तो म्हणतो की मी डॉक्टर होऊ शकेन हो. आता खरं तर एखादा अंध मुलगा डॉक्टर होऊ शकतो का. आज आपण बघितलं तर अंध नाही होऊ शकत. अंध मुलगा कसा काय डॉक्टर होईल, कारण त्याला फक्त स्पर्श ज्ञानाने नाही चालणार ना. एक्सरे बघायचा म्हटला तरी त्याला डोळे हवेत. एखादा रिपोर्ट बघायचा म्हटला लॅबोरेटरी मधला आला तरी त्याला डोळे हवेत. आणि मग हा जन्मांध मुलगा कसा काय डॉक्टर होणार. तर त्याची डॅडी जे उत्तर देतात ते फार महत्वाचं आहे. ते डॅडी म्हणतात की व्हाय डोंट यू ट्राय, तू करून तर बघ, करके तो देखो यार, तू डॉक्टर क्या कुछ भी बनेगा. आणि मग तो मुलगा ठरवतो मनाशी की होय मला डॉक्टर व्हायचं. आणि मग तो 10वी परीक्षा जशी तुम्ही आता पास झालात तशी होताय. नंतर तो 12वीची परीक्षा देतो. तो लंडन मधला मुलगा आहे आणि तो अनेक ठिकाणी प्रयत्न करतो, कारण तोपर्यंत त्यांनी प्रचंड ज्ञान आत्मसात केलेलं आहे. आणि त्याला शेवटी एका कॉलेजमध्ये या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. तो जेव्हा नंतर तो अमेरिकेला जातो, अमेरिकेमध्ये तो शिकतो आणि अमेरिकेतला म्हणजे नवे जगातला पहिला MBBS डॉक्टर तो होतो. ज्यावेळी त्याची भाषणं होतात, 78 सालची घटना आहे, जेव्हा तो भाषण देतो, शेवटी सगळेच भाषण देतात आणि त्याच्याविषयी प्रचंड बोलतात की आज जगाला तू हरवलंयस. जगाच्या ज्या काही व्याख्या असतात, ह्याला हे जमेल, त्याला ते जमेल, त्याला ते जमणार नाही, त्याला जे जमणार नाही, असं जे आपल्याला सातत्याने सांगितलं जातं आणि आपणही मनाने घेतो की नाही जमणार यार मला. खरं तर जगात अशक्य असं काहीच नाही. आणि मग त्या मुलाला, तो मुलगा जे भाषण करतो ते 2 ओळीचं करतो. तो म्हणतो की डॅड थँक्स, यू टोल्ड मी यू कॅन डू इट अँड आय डिड इट. तो म्हणतो पप्पा तुम्ही म्हणाला होतात की तू करू शकतोस आणि मी ते केलंय. तो जो आत्मविश्वास देण्याचं जे काम आहे, ती जी स्वयंप्रेरणा आहे, ती स्वयंप्रेरणा मला वाटतं आपल्याला प्रत्येकाला जमायला हवी. तुम्ही आता 10वी झाल्यानंतर ठरवलं असेल की आपल्याला सायन्सला जायचं किंवा कला शाखेत जायचं किंवा कॉमर्स शाखेत जायचं किंवा तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये जायचं असेल तर डिप्लोमा करायचा आणि जे काही करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. पण एकदा मनाशी ठरवा की मला काय व्हायचंय. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपले आई वडील आपल्याला सांगतात की तू हे कर, किंवा गुरुजी सांगतात की तू हे कर कारण अमुक ढमुकनी केलंय.
मला वाटतं तसं नको व्हायला. काय व्हायला हवं? 3 इडियट पिक्चर सगळ्यांनी बघितलेला आहे. त्या 3 इडियट मधला तो जो श्रीनिवास आहे ना, तो श्रीनिवास काय नाव त्याचं, तो जो एक प्रसंग त्यातला मुद्दामून सांगतो की तो श्रीनिवास तिथे इंटरव्ह्यूला गेलेला असतो आणि इंटरव्ह्यूला गेलेला असताना त्याला म्हणजे खूप प्रश्न विचारतात आणि म्हणतो की म्हणजे तो त्या व्हीलचेअरवरनं गेलेला असतो आणि व्हीलचेअरवर न गेल्यामुळे ते जे मुलाखत घेणारे आहेत ते त्याला प्रश्न विचारतात कि क्यों भाई आपके टांगों को क्या हुआ? तो म्हणतो कुछ नहीं, मैंने छलांग मार दी. छलांग मार दी कैसे? तो म्हणतो की मैंने जो हमारे डायरेक्टर है, डायरेक्टर साहब के कमरे के आगे जो उनका नाम लिखा हुआ है वहां मैंने पेशाब कर दी, म्हणजे मी लगवी केली. तो असं सांगतो. तो क्या हुआ? तो कुछ नहीं, मुझे बहुत डांट पड़ी और मैंने वहां से छलांग कूद लगाई और मैं गिरा और मेरे पाव में मोच आ गई किंवा माझा पाय तुटला, असं तो सांगतो. तर मग ते मुलाखत घेणारे म्हणतात की छान, तुझी सगळी उत्तरं उत्तम आहेत, अतिशय चांगलं बोललास तू, पण इतकं खरं बोलणारा आम्हाला नकोय आम्हाला, कारण कंपनीमध्ये इतकं खरं बोलणारं आम्हाला नाही चालत. तर तो म्हणतो की ठीक है, फिर आपकी मर्जी, आप आपकी नौकरी रख लीजिए, मैं मेरा एटीट्यूड रखता हूं क्योंकि बहुत सालों के बाद मैंने ये एटीट्यूड पाया है. हा जो खरं बोलण्याचा ऍटिट्यूड आहे मी खूप वर्षांनी मला मिळालाय आणि तो मी मला नाही सोडायचा, मला तुमची नोकरी नको, लाथ मारतो तुमच्या नोकरीवर, असं तो म्हणतो. आणि मग ते मुलाखत घेणारे त्याला म्हणतात, 3 जण बसलेले असतात, ते म्हणतात की भैया कितना लोगे, कब जॉईन करोगे, कारण ऍटिट्यूड मॅटर्स अ लॉट. मग आपला ऍटिट्यूड काय, आपला ऍटिट्यूड कुठून येणार आहे, तो आपल्या इथं जे स्व आहे ना, इथून तो ऍटिट्यूड येणार. आणि तो ऍटिट्यूड तुम्हा सगळ्या मित्रांना खरं तर आला पाहिजे, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना. ऍटिट्यूड कसला? आपला स्वतःचा. हे बरीच मुलं एकमेकाला म्हणतात की काय ऍटिट्यूड दाखवतोस यार. येस, ऍटिट्यूड दाखवलाच पाहिजे. कसला ऍटिट्यूड? ऍटिट्यूड म्हणजे म्हणजे फुगीरपणा नव्हे, ऍटिट्यूड म्हणजे शहाणपणा नव्हे, ऍटिट्यूड म्हणजे आगाऊपणा नव्हे. ऍटिट्यूड म्हणजे काय? की जे स्वच आहे, जे माझं आहे, की जर मला कोणी विचारलं की हा काय करू शकतो, अरे हा प्रचंड वाचन करू शकतो, हा गड किल्ल्यांवर फिरू शकतो, हा प्रचंड शोध निबंध लिहू शकतो, असं जे काही असू शकतं ते, तो ऍटिट्यूड आपला तयार झाला पाहिजे. म्हणजे लोकांनी आपल्याला काय म्हणून ओळखावं यासाठी खरं तर आपला जन्म आहे. म्हणजे मला माझं जे आहे ते व्यक्तित्व आहे, लोक मला काय म्हणतात ते माझं व्यक्तिमत्व आहे. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यातला फरक मला कळला. हे रंजनकर सरांना संजय चाकणे कसा दिसतो हे संजय चाकणेचं झालं व्यक्तिमत्व, पण संजय चाकणेला संजय चाकणे कसा दिसतो ह्याला म्हणायचं व्यक्तित्व. व्यक्तित्व म्हणजे मी मलाच आरशासमोर बघून नव्हे, तो आरसा नव्हे, आरसा इथं पण एक ज्याला सत्सद विवेक नावाचा आरसा म्हणतात. ह्या आरशात मी मला कसा दिसतो, मला काय करावं असं वाटतं, ते वाटणं म्हणजे खरं तर अस्तित्व. आणि तो शेवटी आपलं काय आहे, आपला अस्तित्वाचा झगडा आहे. आणि हा अस्तित्वाचा झगडा मला पेलायचा आहे आणि ते मला करायचं आहे. आणि म्हणून एकदा कधीतरी एकांतात बसावं, विचार करावा की मला काय पाहिजे. खरं तर काय विचार करायचा, मी काय म्हणून मरणार, हा विचार एकदा का आला नाही की मी 90व्या वर्षी 100व्या वर्षी मरणार आहे, काय म्हणून मरणार, कलेक्टर म्हणून. ओके, नो प्रॉब्लेम, मला नांगरे पाटलांसारखं व्हायचंय, मला त्या तुकाराम मुंढेंसारखं व्हायचंय, मला किरण बेदी सारखं व्हायचंय, मला नरेंद्र मोदींसारखं व्हायचंय, किंवा काय जे काही तुम्हाला व्हायचं वाटतं, मला अटलजींसारखं कधी आवाज आवाज येतोय? हॅलो. हा सर. हॅलो सर. ओके, हॅलो. थँक्यू. आवाज येतोय? हॅलो. हा येतोय सर. सर प्लीज कंटिन्यू सर. हॅलो. ओके ओके, हो सर येतोय. येस प्लीज कंटिन्यू सर. मध्ये म्हणून मध्ये ओके, थोडा नेटचा प्रॉब्लेम झाला. प्लीज प्लीज कंटिन्यू सर. ओके. हा, सगळ्यांनी प्रॉब्लेम. मग आता काय असतं, मी आणखीन एक सांगतो की
आनंद प्रयोग केले आणि मी एक काम केलेलं आहे की करणार आपला असला पाहिजे. म्हणजे मी तुमच्याशी नको इथं जिथं लावलेलं आहे पिठाचं याच्यामध्ये तीन लाईट मला दिसत पाहिजे. काय करायला हवं काय जो मध्ये म्हणजे ही खरं तर शोधाची असते कळत माझी ते होय सर थोडा आवाजाला प्रॉब्लेम येतोय. मला काढून त्यासाठी हॅलो हॅलो आवाजाला प्रॉब्लेम येतोय तुमच्या. थोडं नेट कनेक्टिव्हिटी तुमची थोडी हे वाटते, थोडी चेक करता का प्लीज. तुमचा आवाज ब्रेक होतोय आणि थोडी नेटची चेक केली तर बरं पडेल सर प्लीज. नेट कनेक्टिव्ह थोडं कारण काय थोडं ब्रेक होतोय मधनं आवाज. बहुतेक नेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे सर थोडासा. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे थोडा. किंवा तुम्ही मोबाईलवरनं कनेक्ट केलं तरी चालू शकतं सर. तर मी मोबाईलवरनं जॉईन, मलाही मग अशी प्रॉब्लेम आला, मोबाईलवरनं जॉईन आहे. जर समजा लॅपटॉपला नेट कनेक्ट येत नसेल तर मोबाईलहून जॉईन करा सर. दीपक हॅलो. हा सर. ते सरांना मोबाईलवर आत घे परत, कारण बहुतेक नेट कनेक्ट इश्यू आहे का त्यांच्याकडे. नेटचा प्रॉब्लेम आहे त्याचा पहिल्यापासून, हे पण दिसत नाहीये नीट. काय स्क्रीन तुझं काय मत आहे? बघतो सर. हो सर थोडा हा तर थोडं त्यांना मोबाईलवर मी सांगितलं जॉईन करायला आता. तर होतील ते जॉईन मोबाईलवर. आत घे त्यांना. सर आवाज येतो. सर जॉईन झाले नाहीत का दीपक? मी झालोय जॉईन. येतोय का आवाज माझा? ओके आता येतोय. प्लीज कंटिन्यू. ओके ओके. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. कदाचित टॅबमुळे जॉईन झाल्यामुळे मग कदाचित नेटचा प्रॉब्लेम आला. नेटचा थोडा येस. हा आणखीन चांगला हवा असेल तर मी माझा व्हिडिओ बंद करू का? नाही खरं नॉट नेसेसरी. राहू द्या. ओके. हा ठीक आहे. तर मित्रांनो मी असं सांगत होतो की आपल्याला स्वयंप्रेरणा आवश्यक आहे आणि जे प्रयोग राबवले गेले त्यातले काही प्रयोग सांगतो. मी असंही म्हणालो होतो की डिस्कव्हरी आणि इनोव्हेशन यातला तुम्हाला फरक कळला पाहिजे. डिस्कव्हरी म्हणजे काय की अपघाताने जे शोध लागलेले असतात त्याला खरं तर सरेंडिपिटी असं म्हणजे एक उदाहरण सांग की आपण म्हणजे एकदा एक मुलगा असाच बसला होता आणि त्याच्या प्रेयसीची वाट बघत होता. आता तुमचं वय त्या काळातलं आहे म्हणून सांगतो. वय वेळं असतं तर ह्या वयात प्रेम ही कल्पना कळायला लागते. तर त्या वयाचा मुलगा आपल्या प्रेयसीची वाट बघत होता आणि तो
वाट बघत असताना तो काय करत होता की एक पेन्सिल त्याच्यामध्ये हातामध्ये होती आणि ही पेन्सिल तो एका कागदावर असं टकटक करत होता, म्हणजे असं करत होता आणि थंडावून गेला होता, कारण तिला यायला खूपच वेळ लागला. आणि असं खूप वेळ म्हणजे थाउजंड्स ऑफ टाइम्स त्याने असं केलं. पेन्सिल आपण म्हणजे आपल्याकडे जसं पिक्चरमध्ये दाखवतात ना की कविता लिहिली, त्याचा बोळा केला आणि फेकून दिला, तसं तसं काहीच तो त्या पेननी आपलं म्हणजे त्या पेन्सिलनी टकटक करत होता. पण तो वैचारिक होता, त्यांनी वाचलेलं होतं, तो अभ्यास करत होता आणि खूप वेळानंतर त्यांनी त्या कागदाकडे सहज नजर टाकली आणि कागदाकडे नजर टाकल्यावर ते जे पेन्सिलचे बारीक कण जे होते त्या कणांपासून एक आकृती तयार झाली आणि ही जी आकृती तयार झालेली आहे ती त्यांनी बघितली आणि त्याच्या लक्षात आलं की अरे हे तर ग्राफीनचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे हे कारण तोपर्यंत ग्राफीन म्हणजे ग्राफाईट पेन्सिल जी असते आपली जी शिस पेन्सिल असते त्याच्यामध्ये खरं तर आपण ज्याला लेड म्हणतो ते लेड नसतं. हे काय असतं तर ग्राफाईट असतं. ग्राफाईट म्हणजे कार्बनचं संयुग, ज्याला कार्बनचं ॲलोट्रॉप असं आपण म्हणतो. कार्बनचे अनेक ॲलोट्रॉप्स आहेत, तर त्यातलं म्हणजे हिरा हे कार्बनचं एक ॲलोट्रॉप. तर तसं त्या कार्बनपासून एक आकृती तयार झाली आणि तो असं म्हणाला की हे ग्राफीनचं स्ट्रक्चर असलं पाहिजे. आणि त्यांनी एक पेपर लिहिला, संशोधन पेपर लिहिला आणि तो पब्लिश केला. नेचर नावाचं जगातलं एक सगळ्यात उत्कृष्ट जर्नल आहे, म्हणजे एक ज्याच्यामध्ये शोध निबंध छापले जातात. आणि त्याच्यात तो शोध निबंध छापला गेला आणि या शोधाला शोध काय आहे तर पेन्सिलनी टकटक करणे आणि त्याच्यापासून एक स्ट्रक्चर तयार झालं, त्याला ग्राफिंगचं स्ट्रक्चर म्हणतात. या शोधाला नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणजे काय लागतं एनॉलॉजी वापरणं, म्हणजे काय की मी जे ज्ञान ग्रहण केलेलं आहे हे ज्ञान कुठंतरी वापरलं जात आहे का. म्हणजे खरं तर ज्ञान मिळवत नाही मी काय मिळवतो, माहिती मिळवतो. मी जी माहिती मिळवलेली आहे ही माहिती मी जेव्हा कुठेतरी वापरतो त्याला ज्ञान असं म्हणतात. म्हणजे माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन मी जेव्हा नॉलेज म्हणून वापरतो, म्हणजे कशासाठी तरी वापरतो, ऍप्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन इज नॉलेज. म्हणजे माहितीचा उपयोग करणं म्हणजे ज्ञान होय. आता ज्ञान म्हणजे काय तर माहितीचा उपयोग केला म्हणून मला ज्ञान झालं. पण ज्ञानाची निर्मिती करणं, जे जगात कोणाला माहिती नाही त्या ज्ञानाची निर्मिती करणं, म्हणजे मगाशी जे उदाहरण दिलं ग्राफीनचं स्ट्रक्चर पहिल्यांदा त्यांनी जगात पहिल्यांदा लिहिलं, किंवा बेन्झिननी केक्युले नावाच्या माणसाने बेन्झिन रिंगचा शोध लावला. तर हा शोध लावता असं म्हणतात की त्याच्या स्वप्नामध्ये असं आलं की अशी रिंग असेल. खरं तर त्याच्या स्वप्नात काय आलं की सापानी त्याची स्वतःची शेपूट गिळलेली आहे आणि ती गिळलेली शेपूट ते जे वेटोळं आहे ते वेटोळं षटकोनी आकाराचं होतं आणि म्हणून त्याला बेन्झिनची रिंग अशी असावी असं त्याला वाटलं. आणि वाटल्यावर खरं तर आपल्यालाही स्वप्न पडतात, पण स्वप्न सत्यात उतरवतो का आपण, तर त्यांनी मात्र ते स्वप्नात उतरवलं. हे जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. ते दुसऱ्या दिवशी असं स्ट्रक्चर मांडलं आणि ते पब्लिश केलं आणि त्याला आपण आज बेन्झिनची रिंग असं म्हणतो. म्हणजे ते छोटे प्रयोग हे अंमलात आणायचे, जगात उपयोगात आणायचे. त्याला उपयोगात आणणं याला खरं तर आपल्याला गोष्ट माहीत असायला हवी. म्हणजे पहिल्यांदा जगामध्ये मेथीची भाजी ज्यांनी कुणी खाल्ली असेल तर त्याला वाटलं की अरे मेथीची भाजी खाता येते बरं का. हे खरं तर काँग्रेस नावाचं जी गवत आहे म्हणजे गाजर गवत आपण ज्याला म्हणतो त्याची भाजी कोणी खाईल का, नाही खाणार, कारण ती कडवट लागते. पण ज्यांनी कुणी मेथीची भाजी खाल्ली त्याचा शोध आहे ना हा. पण हा शोध काही त्यांनी लिहिला का, आज मेथीची भाजी तर आपण सगळेच खातो. म्हणून आपण केलेली गोष्ट, आपला प्रॉब्लेम काय की आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आपण नीट करत. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, याला दस्तऐवजीकरण म्हणतात. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या एवढ्या लढाया आहेत पण आजही आपण काही गोष्टींमध्ये संभ्रम अवस्थेत असतो की हे असंच घडलं असेल का, ते तसंच घडलं असेल का, हे आपल्याला माहित नाही का, कारण लिखित आपल्याकडे बऱ्याच वेळा नसतं. आणि म्हणून आपण जी गोष्ट करतो ती लिहून ठेवायची. आपल्या मनाचे जे काही उद्रेक आहेत ते सगळे लिहून ठेवता आले त्याला आत्मचरित्र म्हणा ना. ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ते जर आपण सगळ्यांनी लिहून ठेवलं तर मग दिसाबाजी काहीतरी लिहिता येईल. आता दिसाबाजी काहीतरी लिहायला काहीतरी तर यावं लागेल. या मडक्यामध्ये काहीतरी तर भरलं पाहिजे. मग काय भरायचं, प्रचंड वाचन करायचं. मी मगाशी म्हणालो की प्रचंड वाचन म्हणजे किती वाचू आणि किती नको असं झालं पाहिजे. कुठलंही पुस्तक वाचनासाठी वर्ज असता कामा नये. जे मिळतंय ते वाचायचं. मिळायला गेलं म्हणजे वाचायला गेलं की मग मला उत्सुकता लागली पाहिजे. म्हणजे मी
मादाम क्युरीचं चरित्र वाचायला लागलो की मला वाटलं पाहिजे की अरे मी तिचा जो गुरु आहे त्याचं मी पुस्तक वाचलं तर, चॅडविकचं पुस्तक वाचलं तर, मग मला कोपर्निकसचं पुस्तक वाचायला मिळालं तर, न्यूटननी लिहिलेलं मॅथमॅटिशिया नावाचं पुस्तक आहे ते मला वाचायला मिळालं तर, न्यूटनचे जे सगळे शोध आहेत ते मॅथमॅटिक्सच्या एका पुस्तकात त्यांनी लिहिलेले, गणिताच्या पुस्तकात. आणि मग त्याच्यात लोकांना सापडलं की अरे यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला आहे, यांनी ह्याचा शोध लावला आहे, यांनी 7 रंगांचा शोध लावला. हे जे काही आहे हे मला अशी उत्सुकता माझी प्रचंड ताणली गेली पाहिजे. उत्सुकता ताणणं म्हणजे काय, की प्रत्येक गोष्टीमध्ये मला काहीतरी शिकायला मिळतंय. म्हणजे मी एखादं पुस्तक वाचत असेल तर ह्या पुस्तकावर मला किमान 1 तास बोलायचंय. असं जर अशा उद्देशाने मी जर पुस्तक वाचलं तर पुस्तकातल्या अनेक गोष्टी माझ्या लक्षात राहतात. आता पुस्तक कसं वाचायचं ते इनोव्हेटिव्ह पद्धतीने वाचता आलं पाहिजे. म्हणजे मी एखादी कादंबरी वाचायला घेतली, कुठली कादंबरी तर काही, म्हणजे तुम्ही घ्याल ती कादंबरी. रारंग ढांग नावाची पेंढारकरांची एक कादंबरी आहे, मी अगदी आत्ता नुकतीच वाचली. रारंग ढांग नावाची पेंढारकरांची कादंबरी आहे. ती वाचायला घ्यायची, पहिला पॅरेग्राफ वाचल्यावर ती बंद करायचं आणि पुढे काय म्हणायचं असेल लेखकाला हे आपण इमॅजिन करायचं. हे मी आमच्या सिनियर कॉलेजमधल्या मुलांना नेहमी सांगतो की पिक्चर कसा बघायचा. समजा सैराट बघायचा आहे, सैराट तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. सैराट कसा बघायचा तर सुरुवात करायची, अरे हो आता थांबवायचं. आपण नाहीतरी बऱ्याच वेळा मोबाईलवरच बघतो ना किंवा टीव्हीवर बघतो, आणि थांबवायचं. थांबवल्यानंतर पुढे काय घडेल हे इमॅजिन करायचं. म्हणजे खरं तर आपणच दिग्दर्शक व्हायचं. आणि मग आपल्या सिनेमात काय घडेल की सल्याबरोबर कदाचित त्या आर्चीचं लग्न होईल किंवा त्या लंगड्याबरोबर तिचं लग्न होईल किंवा काय सांगावं आणखीन भलतंच काहीतरी घडेल आपल्या पिक्चरमध्ये. म्हणजे परशाचा आणि आर्चीचा मृत्यू दाखवलाय, त्याच्याऐवजी प्रिन्सला मारून टाकला आपण तर, असं अशा ज्या काही गमती जमती होतील ह्यांनी काय होतं, ह्याला ब्रेन स्टॉर्मिंग असं म्हणतात. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, मेंदूला ताण देणं. म्हणजे मला मेंदूला ताण देता आला पाहिजे. सगळ्यांच्या वळ्या सारख्याच असतात, फक्त आपण मेंदूला किती ताण देतो याच्यावरनं आपण आपलं खरं तर ठरतं की मी हुशार होणार की मठ्ठ होणार. मठ्ठ खरं तर कुणीच मठ्ठ नसतं, सगळ्यांची बुद्धी सारखीच असते. असं काही देवबिव अशी कल्पना आहे की तो बसलाय ठोकत आपल्या मेंदूच्या वळ्या किती ठेवायच्या, असलं काही नसतं. सगळ्यांच्या बायोलॉजिकल वळ्या सारख्याच असतात. प्रश्न कुठे असतो की मी ह्या वळ्यांना ताण किती देतो, आणि हा दिलेला ताण म्हणजे माझी बुद्धी असते. म्हणजे ज्याला मी इंटेलेक्च्युअल लेव्हल, इंटेलेक्च्युअल कोशंट, IQ ज्याला म्हणतात, की याचा IQ खूप चांगला आहे, त्याचा IQ खूप चांगला आहे. तर ते घोकमपट्टी म्हणजे IQ नव्हे. IQ म्हणजे काय की एखाद्या प्रसंगामध्ये हा मुलगा किंवा ही मुलगी कशी वागते हे कळायला लागणं म्हणजे खरं तर आहे. आणि तो IQ मला मित्र हो वाढवता आला. मग आम्ही आमच्या कॉलेजमध्ये एक प्रयोग राबवला. मगाशी मी म्हणालो ना करके तो देखो. आम्ही करके तो देखो नावाची एक संकल्पना राबवली. करके तो देखो राबवण्यामागचं कारण काय होतं तर आमच्या महाविद्यालयामध्ये स्पोर्ट्समध्ये म्हणजे क्रीडा विभागामध्ये कमी मुलं भाग घ्यायची, 70-80 मुलं भाग घ्यायची. मग ही एका ठराविक म्हणजे सॉफ्टबॉल किंवा बेसबॉल किंवा आणखीन 1-2-3 खेळ होते, खो खो किंवा आणखीन असे काहीतरी 3-4 प्रयोग 3-4 खेळामध्ये भाग घ्यायचे. मग आम्ही असं म्हणालो की करून तर बघूया. आणि मग आमचे प्राध्यापक भरत भुजबळ आहेत, व्हेरी ऍक्टिव्ह टीचर, आणि त्यांच्या मदतीने मग आम्ही एक प्रयोग राबवला. प्रयोग काय होता, साधा प्रयोग होता. ती चेंडू ओळखा नावाची स्पर्धा होती. चेंडू ओळखा म्हणजे काय की अगदी पिंगपॉंगच्या बॉलपासून तर सॉफ्टबॉल, बेसबॉल, व्हॉलीबॉल पर्यंत, हॉकीचा बॉल, असे सगळे बॉल आम्ही ठेवले होते. तुम्हाला धक्का बसेल, तो जो पिंगपॉंगचा बॉल आहे ना खरं तर तो टेबल टेनिसचा बॉल असतो. तर तो टेबल टेनिसच्या बॉलला पिंगपॉंगचाच बॉल म्हणतो, किंवा हिरवा बॉल जो असतो की त्याला मुलं बरीचशी 90% मुलं त्याला क्रिकेटचा बॉल म्हणत होती. खरं तर तो लॉन टेनिसचा बॉल असतो. मग आपल्याला साध्या साध्या गोष्टी पण माहीत नसतात, कारण का की आपण लहानपणापासून त्या हिरव्या बॉलनी एक टप्पा आउट क्रिकेट खेळलेलो असतो, किंवा भिंतीला लागलं तर 6 म्हणणारे आपण अशा पद्धतीने क्रिकेट खेळतो. आणि मग आपल्याला क्रिकेटमधलं सुद्धा नीट काहीच माहीत नसतं. मग हे नीट माहीत होण्यासाठी खरं तर मी जर क्रिकेट खेळणार असेल तर मला प्रत्येक गोष्ट क्रिकेटची माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे की जो लाल रंगाचा किंवा आता पांढऱ्या रंगाचा, आता हल्ली IPL मध्ये गुलाबी रंगाचा बॉल वापरतो. मग या बॉलचं वजन किती अंश असतं, अंशात मोजलं. अंश का असतं तर ते इंग्रजांचं प्रमाण आहे म्हणून, म्हणजे किती ग्रॅमचा हा बॉल असतो मला माहीत पाहिजे की नाही, पण आपण नाही माहीत.
म्हणजे खरं तर इतके बारकावे माहीत पाहिजे की बॉलला जी शिवण असते, ज्या बॉलवर खरं तर म्हणजे ज्याला स्पिन बॉल करायचा आहे किंवा ज्याला इन स्विंग करायचे, आउट स्विंग करायचे, तर त्या ती जी शिवण आहे त्या शिवणीला खूप महत्व आहे. ह्या एकूण शिवणीचे टाके किती असतात हे पण मला माहित पाहिजे. बॉलवर काय लिहिलेलं असतं हेही मला माहित पाहिजे की नाही. अशा प्रत्येक गोष्टी म्हणजे गलीची पोझिशन कुठे असते इथपासून ती स्लिप किती असू शकतात आणि शॉर्ट लेग कुठे उभा असतो, थर्ड अंपायरचा जो उभा असतो तो कुठे, थर्ड अंपायर कुठे असतो, हे सगळं मला माहित असायला हवं. असं माहित असणं ज्याला उत्सुकता ताणणं असं म्हणतात, त्याला ब्रेन स्टॉर्मिंग असं म्हणतात. अशी प्रत्येक गोष्ट करणं त्याला आम्ही करके तो देखो ही कल्पना मांडली होती. करके तो देखो ही कल्पना खरं तर गांधीजींनी पहिल्यांदा मांडली. ती कल्पना काय, गांधीजींनी म्हणजे मोतीलालजी नेहरूंनी गांधींना पत्र लिहिलं की अहो तुम्ही म्हणताय की मिठाचा सत्याग्रह करा, पण मिठाच्या सत्याग्रहाने कुठे हे ब्रिटिशांचं साम्राज्य लयाला जाणार आहे का? उचललेस तू मीठ मुठ भर साम्राज्याचा खचला पाया, असे नंतरच्या काळामध्ये गीत लिहिले गेले. पण हा साम्राज्याचा पाया असा खचणार आहे का अशी मोतीलालजींना शंका होती. आणि मोतीलालजींनी पत्र लिहिल्यानंतर गांधीजींनी त्याला पत्र लिहिलं. करके तो देखो, एका ओळीचं पत्र आहे, करके तो देखो यार, करून तर बघा. आणि मग मोतीलाल नेहरूंनी तिथे दिल्लीमध्ये चांदणी चौकामध्ये एक भाषण केलं आणि भाषण करत असतानाच त्यांना अटक झाली. आणि मग त्यांनी त्या जेलमधनं गांधीजींना पुन्हा पत्र लिहिलं. त्यावेळी गांधीजी आगा खान पॅलेसमध्ये पुण्यामध्ये राहत. त्यांना पत्र लिहिलं की करने से पहले ही देख लिया, करने के अंजाम क्या है, ते अंजाम मुझे मिलते हैं, करके तो देखना चाहिए. आपण करतच नाही, गोष्टच करत नाही. आणि मग आपण म्हणजे नदीत पोहायला आपण शिकत नाही का, मी बुडेल की काय, किंवा सायकल चालवायला खूप दिवस आपण शिकत नाही का, पडलो तर धडपडलं, पडू दे ना, का आई बिघडत नाही, धडपडू दे ना, काय होईल, गुडघा फुटेल ना, फुटू देत की, कोणाचे फुटले नाही तिथे. तर हे सगळं घडणारच, धडपडल्याशिवाय जग नाहीच आहे. मला साने गुरुजींचं धडपडणारा मुलगा नावाचं एक छोटं पुस्तक आहे, हे मला खूप आवडतं. ही जी धडपडी मुलं असतात ना, हीच आयुष्यात काहीतरी करत असतात. अगदी एका जागेवर बेरे हरी बलंगावरी असं कधीच घडणार नाही. त्या शेख चिल्लीच्या गोष्टीसारखं आहे किंवा अनेक अनेक गोष्टी आहेत त्या, की तो जो जांभळाच्या झाडाखाली बसलेला असतो आणि देवाला सांगतो की जांभळ माझ्या, तुला वाटत असेल तर तू जांभूळ माझ्या तोंडात टाकशील. देवाला काय घेणं देणं, त्याला आवडत असेल तर म्हणजे तुला आवडत असेल तर तू जांभळाचं झाड हलवशील, तू झाडावर चढशील, तिथली जांभळं पाडशील, दगड उचलशील, मारशील, मग जांभळं पडतील, मग तू खाशील. धडपडल्याशिवाय काहीही जगात मिळणार नाही. आणि मग हे असं म्हणतात म्हणजे खरंच आहे की लहान बाळ रडल्याशिवाय त्याला आई दूध सुद्धा देत नाही, त्याला रडावंच लागतं. आईला कधी कळतं बाळाला भूक लागली, ते बोंबलायला लागतं, केकटायला लागतं तेव्हा. आणि मग ते केकाटणं जे आहे ना, ती धडपड आहे, ती जगण्याची धडपड आहे. आणि ती जगण्याची धडपड आपल्याला कळली पाहिजे. सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटलचं एक खूप छान उदाहरण नेहमी सांगितलं जातं. अरिस्टॉटलला सॉक्रेटिस विचारतो तेव्हा यश म्हणजे काय, यश म्हणजे काय, ती यश कसं मिळवायचं. तो म्हणतो की उद्या सकाळी 5:30 वाजता तू नदीवर ये. आणि मग तो अरिस्टॉटल तिथे जातो, सॉक्रेटिस आलेला असतो आणि त्याला म्हणतो की चल नदीमध्ये जाऊया. आणि मग साधारण गळ्यापर्यंत गेल्यानंतर अरिस्टॉटल त्या सॉक्रेटिसच्या मानगुटीला धरतो आणि असं पाण्यामध्ये त्याला बुचकाळतो. बुचकाळल्यानंतर तो तडफडायला लागतो, कोणीही तडफडणारच ना, तो तडफडायला लागतो आणि बाहेर काढतो. तो म्हणतो अहो मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला होता, यश म्हणजे काय, तुम्ही तर मला मारायला निघालाय. मग त्याला बाहेर काढतो, म्हणजे पाण्याच्या बाहेर आणतो त्याला आणि त्याला म्हणतो की तुला जेव्हा पाण्याखाली घातलं तेव्हा तू काय केलं. तो म्हटला काय केलं म्हणजे मी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मी प्रचंड हातपाय हलवत होतो, मी तुम्हाला अगदी बुक्की पण पोटात मारली तुम्ही मला सोडावं म्हणून. मग तो म्हणाला यशाचं हेच आहे, यश मिळवण्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळं करायचं. जी धडपड आहे ना, ती धडपड, यशाची धडपड म्हणजे जगण्याची धडपड. इतक्या सोप्या भाषेत त्यांनी सांगितली. ती जगण्याची धडपड म्हणजे मला कळलं पाहिजे की 10वी मध्ये मला किती टक्के मार्क्स पडायचे हे खरं तर 9वी झाल्या ठरवायला लागतं. म्हणजे आज ठरवा की 12वी सायन्सला गेल्यानंतर किंवा कलाला गेल्यानंतर किंवा कॉमर्स शाखेत गेल्यावर 12वीत मी किती मार्क्स मिळवणार. मार्क्स दुय्यम असतात मला माहिती आहे, पण मार्क्स जर मला ठरवणार असतील की मला MBBS व्हायचं असेल किंवा कुठेही मला पुढं प्रवेश घ्यायचा असेल तर मला मार्कांवर प्रवेश मिळणार आहे. मग मार्कांवर प्रवेश मिळणार असेल तर मी ती धडपड केली पाहिजे. मग मला दुसऱ्याने सारखं
म्हणजे सगळ्यात राग कोणाचा येतो आपल्याला या काळामध्ये? आई वडिलांचा येतो. कारण उठ सूट कुणी म्हणजे सोन्या अभ्यासाला बस, बंड्या अभ्यासाला बस, ए चिंगी अभ्यासाला बस, असं सारखं आपल्याला मारा केला जातो. तर आपण ठामपणे सांगायचं काय, अजिबात सांगू नका, माझं मला कळतंय, मला अक्कल आहे आणि माझा मी अभ्यास करणार आहे, माझं ठरलंय मला एवढे टक्के पाडायचे. मग मग कुणी कोण कशाला तुम्हाला बोलेल? आणि आपल्या आयुष्याचं गणित आपल्याला जर ठरवायचंय तर मग कशाला मला दुसऱ्यांची गरज पडते? आणि सगळं करून सगळं करता येतं. रोज 2 तास अभ्यास केला की आपल्याला 12वीचं गणित म्हणजे अगदी टोटल जे काही 12वीचं आहे, जी भीती सारखी दाखवली जाते. काही टीव्ही बीव्ही बंद करायची गरज नसते. पण आपल्याकडे एक प्रथा आहे 12वीला, आता तुम्ही 10वीचा अनुभव घेतलाच असेल की 10वीला पोरगी गेले की पहिले काय घरात ते टीव्ही बंद करा. तसं करायची आवश्यकता नसते. पण आपण त्यांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे, आई वडिलांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे. मित्र हो, करण्यासारखं प्रचंड आहे. जे कराल खरं तर आपण जे शोध लावायला हवे ते आपल्या गरजेतनं आले पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला शोध लावता आले पाहिजे. कसले शोध? म्हणजे खरं तर सगळ्यात जास्त शोध जगातले कुठं लागलेत माहिती आहेत का? ते लागलेले आहेत भारतीयांच्या स्वयंपाकघरामध्ये. कारण आपल्या इतकी उत्तम स्वयंपाकाची पद्धती जगात कुठेही नाही. आपल्याकडे किती प्रकार आहेत, म्हणजे साध्या भाकरीचेच आपल्याकडे अनंत प्रकार आहेत. सोलापूरला गेलात तर चपातीसारखी अगदी भाकरी मिळते. आपल्याकडे जी एक पापुद्रा येणारी भाकरी आहे. खानदेशामध्ये कळण्याची भाकरी मिळते. कळण्याची म्हणजे काय, की उडीद आणि ज्वारी एकत्र टाकून आपल्याकडं खानदेशात भाकरी मिळते. इकडे कोकणात गेलात तर तुम्हाला ज्वारी भाताची म्हणजे तांदळाची भाकरी खावी लागते. इकडे घाटाच्या पलीकडे गेला भीमाशंकरच्या भागात तर नाचणीची भाकरी मिळते. इव्हन आपल्या इंदापूरमध्ये मक्याची भाकरी मिळते, ज्वारीची, बाजरीची, किती प्रकारच्या भाकरी. मग किंवा आपण ज्याला भाकरी म्हणतो तिथे रोट्या म्हणतात. एवढीशी रोटी करून रोट खायला घालतात गुजरातमध्ये, पंजाबमध्ये आणखी वेगळं. मग आपल्याकडे एवढे प्रयोग आहेत. आपण स्वयंपाक शिकलं तर, आणि आपण स्वयंपाक शिकून आपण प्रयोग केले तर, म्हणजे बेसनामध्ये आणखीन काहीतरी वेगळं टाकलं, ज्वारीचं पीठ टाकलं तर वेगळं काहीतरी तयार होईल का? असं तयार करणं म्हणजे खरं तर शोध. आणि लिहून ठेवायचं की हा प्रयोग मी केला आणि लिहिला. म्हणजे वडापावचा शोध जेव्हा कमलाबाईंना पहिल्यांदा लागला, कमलाबाई जोशी नावाच्या बाई आहेत, त्यांनी पहिल्यांदा 1905 मध्ये असा शोध लावला. आणि त्यांनी खरं तर त्यावेळी पाव मुंबईमध्ये खूप होते आणि वडे तर बाईंनी शोधलेच होते. मग वड्यामध्ये पावामध्ये वडा घातला आणि त्या एका इंग्रजाला खायला दिला. त्याला तो बर्गर सारखा लागला आणि त्याला प्रचंड आवडला. आणि मग आज वडापाव हे आपलं इतकं चांगलं खाद्य झालंय. खरं तर पाव आपला नाहीये, वडा मुंबईचा आहे, पण वडापावशिवाय आपलं आज जगणं नाही. मग हा शोध आहे की नाही? तर हा शोध लागणं यासाठी एक काहीतरी धडपड करावी लागते. आणि ती धडपड खरं तर आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे खरं तर तुम्ही शिकणार तर आहातच, 10वी नंतर तुम्हाला प्रचंड शिकायचं. पण आत्तापासून एखादा व्यवसाय केला तर कसला व्यवसाय करता येईल? म्हणजे आपल्याकडे चिलापीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. चिलापी म्हणजे तिलापिया मोझांबिका नावाचा हा मासा आहे. प्रचंड अबंडंट पद्धतीचा आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या उजनीमध्ये सापडतो, किंवा तरंगवाडीच्या तलावात सापडतो, किंवा शेतपळच्या तलावात, किंवा आता शेततळ्यांमधून सुद्धा चिलापी मोठ्या प्रमाणात हे केला जातो. म्हणून मग हा चिलापी आपल्याकडे जेव्हा येतो, म्हणजे मी एक प्रयोग केला, तुम्हाला करायला हरकत नाही, की चिलापी घेतला, तो पाण्यामध्ये फक्त पाणी, त्यात काहीही टाकलं नाही, आणि तो शिजवून घेतला. छान कुकरला 2 शिट्ट्या आणून छान शिजवून घेतला. शिजवून घेतल्यावर त्याचं मांस पकतं, ज्याला फ्लेश म्हणतात, ते काढलं, त्याच्यात टिक्की केल्या. मग त्याच्यात मसाले टाकले, आणखीन काय, थोडा बटाटा मिक्स केला, त्याला छान क्रंच यावा म्हणून ब्रेडचे क्रंचेस लावले, ज्याला आपण टोस्टचे क्रंचेस म्हणतो, आणि छान ते असं तयार केलं टिक्की, आणि ती तेलामध्ये तळून घेतली आणि 2 पावांमध्ये टाकून चिलापी वडा माझा तयार झाला. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला गेलात तर हा प्रयोग तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तो कमालीचा यशस्वी झाला. मग तुम्ही हा प्रयोग केला तर, आणि इथे गाळा टाकायचा, आता सध्या वेळ आहे ना आपल्याला, कामच नाही येते, तर एक गाळा टाकायला 4-5 गुलाबी एकत्र यायचं आणि चिलापी वडे विकायला सुरुवात करायची. फेमस होईल की नाही? सगळ्या मुलांना हल्ली काय, वडा तर खातोच आपण, बटाटा वडा, त्याच्याऐवजी चिलापी वडा विकला तर, किंवा या चिलापीची चटणी केली तर, बोंबलाची चटणी करतात. खरं तर श्रावण चाललाय, श्रावणात पहिला सोमवार आहे, तुम्ही म्हणाल काय सांगतोय, पण व्यवसायाला असली बंधनं आणून चालत नाही. ज्याला खायचंय ना तो कुठली जगात काहीही खा. आणि म्हणून म्हणजे अशा पद्धतीचे प्रयोग मी प्रयोग म्हणून सांगतोय, त्याला धार्मिकतेची कृपा करून जोड देऊ नका.
आणि मग ह्या पद्धतीने आपण करत गेलो तर म्हणजे प्रयोग म्हणून लोकांना काय आवडतं, नवीन काहीतरी केलेलं आवडतं. म्हणजे डिगाच्या इथलं तो जो खाजा आहे तो दुसरीकडे कुठं चांगला मिळत नाही असं म्हणतात, आणि मग लोक तो खाजा खातात किंवा त्याची जी पुरी भाजी आहे ती खातात, किंवा शिंदे नामाची किंवा शिंदे मामाची जी काही कुल्फी आहे ती आपल्याकडे चांगली मिळते. ह्याला पॅरलल आपण एखादी कुल्फी काढली तर मग कुल्फी कशी करायची याचं म्हणजे अन्न पदार्थाचेच व्यवसाय केले पाहिजेत असं नाही. आज आज कशाची गरज आहे, तुम्ही 10वीतले आहात, तुम्हाला ऑनलाईन छान शिकता येते. तुम्ही 5वी 6वीची शेजारची मुलं गोळा केली मास्क लावून, त्यांना जर ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली तर तुम्ही एक 10 मुलांना शिकवी. जसं रंजनकर सर तुम्हा सगळ्यांना MSc IT ला शिकवताय तसं तुम्हीच शिकवलं तर तुमचा छोटा म्हणजे काही नाही 5 रुपये मला द्या अशा पद्धतीने व्यवसाय केला तर मग हा व्यवसाय करणं हे म्हणजे खरं तर काहीतरी वेगळं करणं, नाविन्यपूर्ण करणं, वैविध्यपूर्ण करणं असं जे काही आहे ते म्हणजे आपण केवळ खर्चच करायचा म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग करायचं आणि म्हणजे आले की मग पप्पांना सांगायचे पैसे द्या. त्याऐवजी मीच हे केलं तर मी कॉम्प्युटरमध्ये इतका वेळ बसतो, इतके गेम खेळतो, त्याच्याऐवजी कॉम्प्युटरचा उपयोग म्हणजेच मोबाईलचा उपयोग, लॅपटॉपचा किंवा टॅबचा उपयोग मी काहीतरी वस्तू विकण्यासाठी केला तर असं जर काही केलं तर सगळ्यांना सगळं जमेल असं नाही, पण ज्याला ज्यातली आवड आहे ती व्यवसाय काहीतरी करायचा. म्हणजे आता तुम्ही जर बघत असाल तर इंदापूर कॉलेज कॉलेज पासून डाव्या बाजूनी गेलात तर शेव आणि चिवड्याची एवढी दुकानं लागली आहेत जी पूर्वी नव्हती. आता मात्र सगळी राऊत कंपनी, व्यवहारी कंपनी ही सगळी ते सगळं विकत आहे. मग ती त्या शेव चिवड्याच्या ऐवजी वेगळं काहीतरी करून मी विकलं तर असं काहीतरी करायला लागलं म्हणजे उद्योग म्हणजे याला उद्यमशील होणं असं म्हणतात. उद्योग करणं, काहीतरी उद्योग केला पाहिजे, धडपड केली पाहिजे. म्हणजे लोकांच्या आता पावसाळ्यामध्ये मोटार खूप खराब होता आणि मोटार रिवाइंडिंग मला करावी लागते. म्हणजे बराच वेळा शेतकऱ्याला मोटार रिवाइंडिंग करून घ्यावी लागते. खरं मोटार रिवाइंडिंग फार सोपं असतं, ज्याला थोडं फिजिक्स कळतं. खरं तर तुम्ही शिकलेला आहात 8वी आणि 9वी मध्ये की किती वाउंड्स दिले तर तो सोलेनाईड तयार होतो, त्याच्यावर मोटार रिवाइंडिंग असतं. आणि मग मला हे करता आलं तर मग घर बसल्या बसल्या मी मोटार रिवाइंडिंग करीन. थोडे कष्ट पडतील. ते केरळातली लोक येऊन इथं टायरचं दुकान टाकतात किंवा राजस्थान मधली लोक येऊन इथं मिठाईची दुकानं टाकतात किंवा गुजरातमधनं लोक येऊन इथं कपडा व्यवसाय करतात. आपण का नाही व्यवसाय करायचा? म्हणजे मराठी माणसाचं सगळ्यात मोठं दुर्दैव तो व्यवसायाकडे वळत नाही. आणि म्हणून मी मुद्दामून जरा जास्त वेळ व्यवसायावर तुम्हाला दिला की व्यवसायामध्ये पडलं पाहिजे. आता इथून पुढे तर नोकऱ्या मिळणं फार कठीण होऊन बसणार आहे, कारण सगळ्यांना ऑनलाईन सिस्टीम छान लागलेली आहे. ही ऑनलाईन 8 तास तिथं नोकरीच्या ठिकाणी जाऊन काम करण्यापेक्षा 12 तास तुम्ही घरनं काम करा, तुम्हाला पाहिजे तेवढा पगार देतो असं IT कंपन्या सांगायला लागल्या. मग तसं जर सांगत असतील तर मला हे सगळं आलं पाहिजे. लोकांना मला शिकवता आलं पाहिजे. मी शिकवण्या घेईन, मी आणखीन पुस्तक विकीन. तुम्ही म्हणाल नाही मी श्रीमंत आहे. श्रीमंत असं रे तू घरचा, पण तुझं काय, आई बापाच्या पैशावर किती दिवस जगायचं असं जर केलं. मला वाटतं तुषार रंजनकर सर त्यांची कमवा शिका खूप चांगली चालते. लेड हँड इंडिया नावाची त्यांची एक योजना आहे. त्या योजना सर तुम्हाला सांगतील. पण तशा योजना मला राबवता आल्या तर आणि मी जर केलं आत्तापासून म्हणजे सुट्टीमध्ये एखादी आजी म्हणेल मला की मला डोळ्यांना वाचायला त्रास होतो तर तू वाचून दाखवतोस का, तर म्हणा ना की आजी मी 1 तास वाचून दाखवतो, मला 1 रुपया द्याल का? प्रश्न रुपयाचा नाही, प्रश्न फुकटात कोणालाच काहीच द्यायचं नाही. ते जर एकदा का कळलं किंवा आपण व्यवसायाभिमुख होऊ. आपण म्हणजे पैसा कसा कमवायचा म्हणजे आम्ही एक प्रयोग खरं तर कमवा शिकाच्या मुलांसाठी करायचो दरवर्षी. तो असा होता की सकाळी प्रत्येकाला 10 रुपये दिले जातील, संध्याकाळी तुम्ही परत येताना 20 रुपये आणून द्यायचे किंवा तुमच्याकडे काही पैसे मिळणार नाहीत आणि तुम्ही संध्याकाळपर्यंत 10 रुपये कमवून आणून द्यायचे. खूप मुलं प्रयोग करायची, अनंत प्रयोग करायचे. काय प्रयोग करायची की जांभळं पाडायची, आंबे पाडायचे किंवा अजून काय काय करायचं, चिंचा गोळा करायच्या आणि त्यात विकायच्या. रडकुंडीला यायची, कारण विकणं सोपं नसतं. विकणं म्हणजे मार्केटिंग आहे. जगात सगळ्यात अवघड गोष्ट काय असेल तर ती मार्केटिंग आहे. आणि मार्केट काय करायचंय की नसलेली गोष्ट विकायची ना, म्हणजे जी गोष्ट माझी नाही ती दुसऱ्याला विकायची. आणि त्यांनी का घ्यावी, त्याला का घ्यावी हे पटवून देता येणं म्हणजे खरं तर मार्केटिंग. पण ते मला मार्केटिंग करता येईल का? म्हणजे मला असं करता येईल का, शहांच्या दुकानात जायचं, त्यांना म्हणायचं मला तुम्ही एक रुमाल द्या, 50 रुमाल द्या, मी घरोघरी जाऊन विकतो. किंवा आता
मास्कची जास्त गरज आहे आणि हे मास्क द्या, मी घरोघरी जाऊन विकतो. त्यांच्याकडनं 10 रुपयाला घेतलेला मास्क मी जर 15 रुपयाला विकला तर 5 रुपये माझा फायदा होईल. असं काहीतरी करणं म्हणजे खरं तर मार्केटिंग. जगात जर मार्केटिंग स्किल उत्तम मार्केटर म्हणून तुषार रंजनकर त्यांची एखादी गोष्ट दुसऱ्याच्या गळी इतकी छान उतरवतात, त्याला उत्तम मार्केटिंग म्हणतात. आय एम अप्रिशिएटिंग. ते जे मार्केटिंग आहे हे आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे माझे विचार दुसऱ्याच्या गळी उतरवणं याला मार्केटिंग असं म्हणतात. मित्र हो, जगात करण्यासारखं अनंत आहे. फक्त काय पाहिजे, थोडी ज्याला लगन असं म्हणतात, एक अशी उर्मी की मला हे करायचंय. काही घाबरायचं नाही, लाजायचं तर अजिबात नाही. म्हणजे आता IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हैदराबाद, अहमदाबाद इथल्या सगळ्या IIM ह्या जगात 1 नंबर आहे. किंवा IITच्या मुलांना वडापाव विकण्याचे स्किल दिले जातात. जाऊन वडापाव विक, कारण ज्याला विकता येतं, घरोघरी जाऊन विकायच्या गोष्टी म्हणजे ज्याला सेल्स असं म्हणतात, ते सेल ज्याला जमतं तो जगात. म्हणजे तू जर उत्तम म्हणजे पिचई का चांगला आहे गुगलचा जो मॅनेजर आहे तो, कारण का त्यांनी म्हणजे त्यांनी मार्केटिंग केलं. कसलं मार्केटिंग केलं? चहा विकला, नंतर वडापाव विकला, म्हणजे त्यांच्याकडे जे काही डोसे होते ते विकले आणि आज मग तो पिचाई आपल्याला दिसतो आहे. हे जे काही करणं आहे हे आपल्याला जमलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीची लाज कामा नये. त्यातल्या त्यात आपण ज्या घरात जन्माला आलो त्या घराचा पारंपरिक जो काही व्यवसाय असतो तो मला जमला पाहिजे. म्हणजे मी न्हाव्याच्या घरात म्हणजे नाभिकाच्या घरात जन्माला आलो असेल तर मला केस कापताच आले पाहिजे. मला जर मी सुताराच्या घरात जन्माला आलो असेल, विश्वमित्राच्या घरात, तर मला सुतारी काम जमलंच पाहिजे. मी चर्मकाराच्या घरात असेल तर मला आरी कशी चालवायची समजायलाच हवं. मी कुंड्याच्या घरात आलो असेल तर मला नांगर चालवताच आला पाहिजे. हे शायनिंग करायची गरज नाही की मी टायकोट घालतो आणि मग नांगर कसा धरू. ह्याला म्हणजे ह्याला फार शहाणपणा असं म्हणत नाही. मला जमलं पाहिजे, मला आलंच पाहिजे. मला बैलगाडीला जुंपता आली पाहिजे. मला ट्रॅक्टर मला चालवताच आला पाहिजे. असं म्हणून चालणार नाही की मी तर रेंजर चालवतो आणि मला ट्रॅक्टर कशाला चालवायला लावतात, असलं काही बोलायचं नाही. मला स्किल म्हणून प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे. म्हणजे मी असं म्हटलो का आता की हँगआउट मला जमणार नाही, मी पुढच्या 1.5 मिनिटात लगेच डाउनलोड केलं आणि मी हँगआउट चालू केलं, असं म्हणून चालणार नाही की माझ्याकडे आता हँगआउटच नाही, आता माझं कसं होणार, मग माझा आता सुशांत सिंग होणार का, असलं काही नाही. जगात अस्तित्वाचा झगडा आहे. माझं अस्तित्व मलाच दाखवायचं आहे. त्याच्यामुळे प्रचंड वाचन करा, प्रचंड लिखाण करा, जे करावंसं वाटतंय ते करा. घरच्यांच्या सोयीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे दूध काढायला मशीन कशाला विकत आणायची, मीच मशीन तयार केलं तर. गाई म्हशीचं दूध काढायला तो पाळणा फुटायला प्रचंड वेळ लागतो आणि मला खूप कष्ट पडतात. म्हणजे ती जी सडा पिळण्यासाठी किंवा दूध काढण्यासाठी मला जो खूप त्रास होतो, माझ्या आई वडिलांना त्रास होतो, तो कमी करण्यासाठी मला काही मशीन तयार करता येतील का, असं करत गेला म्हणजे मला शोध लागले पाहिजे, मला शोध लावाविषयी वाटले पाहिजे. आणि ते लावाविषयी वाटणं म्हणजे खरं तर सायंटिस्टचा जन्म असतो. शास्त्रज्ञ हा काही फक्त विज्ञानाचाच असतो असं नाही, तो मराठी भाषेचा पण शास्त्रज्ञ असतो, हिंदीचाही असतो, इंग्रजीचा असतो, इकॉनॉमिक्सचा असतो, कॉमर्स मधला असतो. कुठल्याही विषयामध्ये तुम्ही तज्ज्ञ किंवा मास्टर होऊ शकता. ते मास्टर होण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं व्याख्यान थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. तुषार रंजनकर सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. सर 1-2 प्रश्न होते की 1-2-3 मुलांनाही विचारायचे, मला एक विचारायचं. पहिला मी विचारतो मग मुलं विचारतील. मला वेळ आहे ना सर? थोडा वेळ हवाय. मला बरोबर. अच्छा सर, खरं तर तुमची जी खासियत आहे, मी नेहमी म्हणतो की सरांचं कुठलंही लेक्चर मी आजपर्यंत ऐकलेलं की ते वेगवेगळ्या कृतीशील प्रोग्राम देतात आणि ते खूप महत्वाचे जातात. आणि तुम्ही आता अतिशय सुंदर म्हणजे चिलापी वडा ही कन्सेप्ट मला फार आवडली. म्हणजे हेल्दियर पण ना, म्हणजे तशा अनेक गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या पाहिजे. खूप छान छान सुचवल्यात, वादच नाही. तुम्ही तर खरं डॉक्टरेट फिजिक्स सेन्सॉरमध्ये डॉक्टरेट केलेलं, मनुष्यामध्ये फिजिक्समध्ये डॉक्टरेट केलेले, पण तुमचा तो विषय आहे विज्ञान. पण मी जसं तुम्हाला बघतोय, जसं तुम्ही आता सांगितलं की कुठलाही विषय घ्या, तो इथे इंदापूरचा इतिहास काय तुम्ही देताय, एकीकडे वेगवेगळे गडगिरी काय 302 किल्ले सर करणं, किंवा कित्येक गोष्टी आहेत अशा तुमच्याकडे. अनेक तुम्ही जवळजवळ 60-70 देश व्हिजिट केलेले आहेत. अनेक गोष्टी ह्या जे काही तुम्ही सगळं हे केलेलं आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे की ही जी एक येते, कारण
मला का मी हा प्रश्न विचारतो याच्या मागचं एक उदाहरण तुम्हाला देतो. ज्यावेळेस मी पण तुम्ही बघताय इंदापूरमध्ये काही प्रोजेक्ट मध्ये मी काही प्रोजेक्ट राबवतो. मला एक छोटीशी गोष्ट सांगून तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की बघा, एकदा शाळेत यायला विद्यार्थ्यांना उशीर होतो आणि त्या का उशीर होतो म्हणून विचारला जातं, तर मुलं म्हणतात मॅडम तुम्ही सांगितलं होतं काही सामाजिक काम करा, त्याप्रमाणे म्हणे आम्ही एका आंधळ्याला रस्ता क्रॉस करून देतो. तर मग ते विचारतात की अरे हो पण अर्धा तास उशीर झाला, रस्ता क्रॉस नाही मग काय ह्या काय मी शाळेत यायला अर्धा तास उशीर का झाला विचारते. ते पण हो ना म्हणे, तो आंधळा रस्ता क्रॉस करायलाच तयार नव्हता. मला काय म्हणायचंय, प्रश्न माझा येतो की तुम्ही एकीकडे तुमची जी इतकी उत्सुकता, अनेक गोष्टी तुम्ही सगळ्या आहे, आणि एकीकडे जे तुम्ही विद्यार्थ्यांना देताना म्हणजे तुम्ही आता अनेक गोष्टी सांगितल्या, आपण सांगत असतो, पण बऱ्याच वेळा ही विद्यार्थ्यांची मानसिकता जी म्हणजे अशा प्रकारची असते की रस्ताच तो क्रॉस करायचा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला मी म्हणजे खरं गुरुमित्र म्हणतो, तुम्ही मित्र मला म्हणाला ते मोठेपणे, खरं गुरुमित्र आहात, कारण तो व्यासंग आहे तुमचा. तुम्ही ज्या ताकदीनं वाचन करता आणि तुम्ही केवळ सांगत नाही, ते तुम्ही जगलेले असता. त्यामुळे अनेक बाबतीत तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीचे जे प्रयोग स्वतः आधी ते केले आणि मग आम्हाला किंवा अनेकांना सांगायचा प्रयत्न करता. पण हे जे मला जाणवतं मी काम करताना, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके. खरं तर मुलांमध्ये ही उत्सुकता निर्माण करणं हे करण्यामध्ये आपण अपयशी झालेलो आहोत. खरं तर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि सगळेच या सगळ्यांनी मिळून आपण उत्सुकता तयार करणं म्हणजे पारंपरिक शिक्षण तर शिकवायचंच आहे, पण याच्या बरोबरीने प्रॅक्टिकल लाईफ ज्याला कार्यानुभव म्हणतात असं शिकवत नेणं म्हणजे विद्यार्थ्याला जा पळत जाऊन झाडाला लावून हात लावून परत ये किंवा कोंबडा हो, पण कोंबडा का हो, तर तुझ्या म्हणजे शरीराला मी व्यायाम देतोय असं त्याला सांगत राहणं आणि ते तुझ्या भल्यासाठी असं सांगणं आणि त्याची उत्सुकता ताणणं, हे जर आपल्याला करता आलं तर करता येईल. 1-2-3 प्रश्न आले. माझ्या युट्यूबचं चॅनल आहे संजय चाकणे, युट्यूबला गेलात तर तुम्हाला माझे खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील. त्यानंतर सोरटे सरांनी सांगितलंय की निमगाव केतकीला मिनारचे फेमस पान आहे, ते पान त्या पानाची आपल्याकडे काळ्यांकडे पान मिळतं तसं पान जर केलं, हल्ली आता चॉकलेटचं काही केलं तर लोकांना आवडायला लागतं, तर पान चॉकलेटमध्ये बुडवून जर दिलं तर म्हणजे अर्थात करतात आपल्याकडे खूप सारे. किंवा राशींची सीपी आमटी, खरं तर ती शिपी आहे, सीपी आमटी 100 रुपये लिटरनी बिगवन मध्ये आता एकाने सुरू केलेली आहे. इंदापूरमध्ये केली तर खरं तर शिपी आमटी म्हणजे काय असते, एक 5-6 डाळींचं एकत्र केलेलं असतं, त्याला मीठ मिरची टाकायची, छान उकडायची आणि ती आमटी तयार होते आणि ती चपाती बरोबर अशी भन्नाट लागते. म्हणजे त्याला असा तर्री आली की मग जास्त चांगलं लागतं. तर तसंही असे प्रयोग करायला हरकत नाही. युट्यूब चॅनलचं मी दिलं आहे. आणखी काही प्रश्न असतील? आणि प्रश्न विचारायला हरकत नाही विद्यार्थी, इथे टाईप करा किंवा कोणाला जर बोलायचं असेल तर आय वॉन्ट टू स्पीक म्हणून बोलायला हरकत नाही, टाईप केले तरी चालेल. कोणाला प्रश्न विचारायचे एक तर आय वॉन्ट टू स्पीक म्हणून सुद्धा बोलू शकता किंवा टाईप पण करू शकता. आशिषनी प्रश्न विचारलाय सर खाली दिसत, हाऊ टू चूज करियर. ओके. खरं तर 10वी नंतर इमिजिएट करिअर चूज करणं हे लगेच शक्य होत नाही, पण तरी सुद्धा एक स्ट्रीम एकदा पकडायची असते की मला सायन्सला जायचंय, आर्ट्सला जायचंय का कॉमर्सला जायचंय. मुळात मला करायचंय काय, मला जर स्पर्धा परीक्षा करायच्या असतील तर माझं, आणि मी जर सायन्स बॅकग्राऊंडमधनं म्हणजे मला जर सायन्स आवडत असेल तर मी सायन्स करावं आणि स्पर्धा परीक्षा कराव्या. कॉमर्स करावं जर मला उद्योगशीलतेमध्ये जायचं असेल, किंवा आर्ट्स करायचं असेल तर मला कला शाखेमध्ये काहीतरी करायचं असेल, मला माझ्यात साहित्यिक लपलेलं असेल तर मला तेही करता येतं. मला जर डॉक्टर व्हायचं असेल, मला इंजिनियर व्हायचं असेल, मला फार्मसी करायचं असेल किंवा आणखीन काय, तर हे सगळं करताना मला 12वी सायन्स करायचं असते. मग आता मी 11वी 12वी सायन्स करीन आणि मग 12वीला गेल्यावर मी विचार करीन की मला काय करायचंय, मेडिकलला जायचंय का, मग मी नीटची परीक्षा देईन, मला आर्किटेक्चरला जायचंय का, नाटाची द्यायची आहे का, मला आणखी काय फार्मसी करायचंय का, ऍग्रिकल्चरला जायचंय का, किंवा काय मला शास्त्रज्ञ व्हायचंय का. म्हणजे आता जगात सगळ्यात जास्त गरज कशाची आहे तर डॉक्टरांची गरज पडणार आहे, त्यानंतर गरज पडणार आहे ती म्हणजे बायोटेक्नॉलॉजिस्टची, बायोटेक्नॉलॉजीच्या लोकांची आणि बायो इन्फॉर्मेटिक्सची. हे आपण खूप जण गफलत करतोय की व्हायरस म्हणजे व्हायरॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हे सारखंच आहे का, मायक्रोबायोलॉजी सारखंच आहे का, तर नाही. त्या सगळ्या शाखा त्या वेगवेगळ्या आहेत, स्पेसिफाईड शाखा आहेत. आणि त्यामुळे मला आत्ता सध्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपल्याला
त्या दृष्टीने ज्यांना कोणाला बायोमध्ये इंटरेस्ट आहे की मला आवडतं हे सगळं असं असं आवड असणं तर तेही करायला हरकत नाही. तशा पद्धतीने आता अर्थात करिअर ह्या विषयावर वेगळं व्याख्यान होऊ शकेल. सायन्स मधलं करिअर एक वेगळं व्याख्यान, आर्ट्स मधलं करिअर हे वेगळं व्याख्यान आणि कॉमर्स मधलं करिअर हे वेगळं व्याख्यान असू शकतं. थँक्यू. छान. ओके, अजून कोणाला विचारायचंय? सोरटे सरांनी विचारलं. हा खरं तर नोकरी उद्योग. हॅलो सर. नोकऱ्या. हॅलो सर. हा हॅलो. बोला सर. हा येतोय. नमस्कार सर. तुमचं व्याख्यान आवडलं आणि तुम्ही विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केले की नोकरी मागं न लागता उद्योजक व्हावं, वेगळे उद्योग निर्माण करावेत आणि आपला महाराष्ट्रीयन मागं पडतो. खूप आवडलं मला. सध्या काळाची गरज आहे. नोकऱ्या तर सध्या आपल्याला माहिती आहे ह्या कोरोनामुळे तर खूप अडचणीत आलेल्या आहेत. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटला सर. त्याबद्दल धन्यवाद. हा हो थँक्यू. देशपांडे सर. देशपांडे सर. भास्कर देशपांडे. हो ते बोलणार आहेत का? मी तो प्रश्न वाचून सांगू? सर बोलताय का तुम्ही देशपांडे सर? नाही वाचून. हॅलो. ओके. वाचून उत्तर दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न वाचून मला उत्तर दिलं तरी हरकत नाही. विचारलाय. हो हो त्यांनी प्रश्न विचारलाय की तुम्ही एवढे गड सर केलेत तर त्यातला सगळ्यात अवघड गड कुठला आणि दुसरा प्रश्न असा आहे की अनेक देशात आपण जाऊन आलात तर प्रगती कोणत्या देशाची जास्त आहे असे आपल्याला वाटते आणि जपानी भाषा शिकतोय तर त्या दृष्टीने जपानमध्ये स्कोप आहे का? होय. तिन्ही प्रश्नांचं उत्तर मी देतो. पहिला प्रश्न म्हणजे लिंगाणा जो किल्ला आहे सगळ्यात अवघड आहे. म्हणजे तसे अवघड वाटणं आणि न वाटणं हे त्या प्रसंगावर अवलंबून असते. पण हरिहरचा जो किल्ला आहे ना तो पण एक अवघड किल्ला आहे. तिसरा आहे तो म्हणजे ढाकचा भैरी. ढाकचा भैरी हा किल्ला असा आहे की किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत वर चढल्यानंतर बाले किल्ल्यावर चढताना तिथे एक हे आहे म्हणजे पारंबी आहे. म्हणजे वडाच्या झाडाच्या मुळ्या आहेत खरं तर पिंपळाच्या झाडाच्या आणि ह्या मुळ्यांना धरून वर चढावे लागते आणि ते वर चढत असताना खाली बघितलं की जवळजवळ 2500 फूट खोल अशी दरी आहे आणि त्या म्हणजे यांना चढून शेवटी ती ढांग टाकायची. ढाकचा भैरीच म्हणतात. म्हणजे अत्यंत कठीण प्रसंग असतो पण इथे धाडस असायला लागतं आणि ते असलं की मग तो किल्ला करता येतो. त्यानंतर दुसरा प्रश्न अनेक देशात जाऊन आलात तर प्रगत देश कुठला? मला जे आवडले म्हणजे मी अमेरिकेला पण गेलोय, ऑस्ट्रेलियाला गेलोय, जपानला गेलोय. सगळ्या देशांची नावं सांगत नाही पण स्वीडन हा असा देश आहे की जिथे अतिशय विरळ लोकसंख्या आहे, कमी लोकसंख्या आहे. म्हणजे डेन्सिटी पॉप्युलेशन त्याला म्हणतात ते अत्यंत कमी आहे आणि अत्यंत सुखी लोक राहतात. म्हणजे 100 वर्षाच्या खाली मेलाय असं होतच नाही. म्हणजे आणि तिथे 98-99 वर्षाचे प्राध्यापक शिकवायला असतात. म्हणजे आपल्याकडे जसं 60 झाली की रिटायरमेंट असते तसं तिथे नाही. तिथे 98-99 वर्षाची माणसं किरकोळीत काम करतात आणि तिथे खूप छान सिस्टीम आहेत आणि ती आनंदी जगतात. म्हणजे अतिशय म्हणजे अगदी लिफ्ट मध्ये कोणी ओळखीचा नसला तरी सुद्धा हाय गुड मॉर्निंग हाव आर यू असं म्हणतात. आपण एकमेकाला ओळखीचा असता तर ओळख दाखवतो. इथे मात्र लोक एकमेकाला हॅलो हाय करतात. आणि दुसरा जो प्रश्न आहे जपानी भाषा शिकताय अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी आता सध्या कन्नड शिकतोय. मला भाषा शिकायला खूप आवडतात. ब्राह्मी लिपी आम्ही उद्यापासून शिकणार आहोत. आमच्याकडे प्राध्यापक SM शिंदे आहेत आणि ते आता नुकतेच ब्राह्मी शिकलेत. मी मोडी लिपी शिकलेलो आहे. मी अरेबिक शिकतोय. मला उर्दू वाचता येते. मला मी आता मला कानडी आता यायला लागलेली आहे. ना कन्नड कलियत केलं त्यामुळे मी कानडी पण शिकतोय. जपानी मी खरं तर शिकलेलो आहे. जपानमध्ये असं इतकं बो करून हाय करतात. म्हणजे डोकं गुडघ्याला दुसऱ्याच्या लागेल इतपर्यंत हाय करतात. तर जपानी सुद्धा शिकायला हरकत नाही आणि जपानला प्रचंड वेटेज आहे कारण जपानमध्ये गेल्यानंतर तिथे इंग्रजी अजिबात कळत नाही लोकांना. म्हणजे अगदी मोठा सायंटिस्ट असला तरी सुद्धा त्याला तो मातृभाषेतच बोलतो, मातृभाषेतच लिहितो. म्हणजे आपल्याला लाज वाटते मराठीतनं बोलायची किंवा लिहायची. खरं तर तसं होता कामा नये. आपण आपल्या भाषेचा अभिमान ठेवला पाहिजे. पण जेवढ्या भाषा शिकता येतील मला सर्वपल्ली राधाकृष्णन किंवा PV नरसिंह रावांचं उदाहरण द्यावं असं वाटतं की मी उद्यापासून आमच्या कॉलेजच्या प्राध्यापकांना संस्कृत शिकवणार आहे. म्हणजे मला संस्कृत पण येते, हिंदी तर येतच येतं पण संस्कृत मी सगळ्यांना शिकवणार आहे कारण संस्कृत मधले छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा या सगळ्यांना माहित व्हायला हव्यात. म्हणजे सिंहगड नाही म्हणायचं कधी, सिंहगड म्हणायचं. आणि सिंह हा शब्द संस्कृत आपल्याकडे मराठीत
स्वतःच्या अच्छा, तसा अच्छा. जेव्हा हम्म. येतो तेव्हा सिंह म्हणायचं, मग सिंहगडच हम्म. म्हणायचं. सिंहगडावर गेलो चूक, चूक. सिंहगडावरच गेलो. हम्म. तर तुम्ही शिकताय याचा तर मला मला खूप आनंद वाटतोय. बोलायचं होतं तुमच्याशी. हॅलो. तुमचा बोला. सगळा मी बायोडेटा बघितला, त्यातले काही मुद्दे काढले होते. खरं म्हणजे तुमचा बायोडेटा वाचतानाच मला दम लागला. आणि खरं म्हणजे तुमच्याशी असं एक आता आपल्या इथं वेळेचा अभाव असतो, पण तुमच्याशी इतकं बोलण्याची खरं म्हणजे तुमची एक मुलाखत घ्यावी अशी माझी फार इच्छा आहे. कारण इतकं बोलण्यासारखं आहे. तुमची जी PhDचा विषय आहे त्या एका विषयावर बोललं तर, कारण मी थोडं सायन्स बॅकग्राऊंडचा असल्यामुळं ते तुमचं PhDचा होय. विषय वाचला तर मी नंतर आता इथे वेळ नाही आपल्याला, मी तुषार सरांशी बोलून तुमची एकदा समोरासमोर भेट घेऊन तुमची मुलाखतच घ्यावी अशी फार माझी नक्की. मनापासून इच्छा आहे. कारण त्याच्यातून मुलाखत घेण्यामागचा दुसरा उद्देश असा आहे की प्रचंड ज्ञान तुमच्याकडे आहे तुमच्या या सगळ्या पुरस्कार आणि हे बघून, तर मला त्यातलं थोडंसं वेचता आलं तर खूप बरं वाटेल. म्हणून नक्की, मला मलाही तुम्हाला एकदा भेटायला फार आवडेल. समोर भेटून आणि तुमच्याशी खूप बोलून मला खूप ज्ञान मिळवता येईल असं मला नेहमी वाटतं. आणि खूप सुंदर बायोडेटा आहे तुमचा. नक्की त्याच्याबद्दल नक्की हॅट्स भेटूयात ऑफ तुम्हाला सलाम आहे. थँक्यू व्हेरी मच. या. Thank you. आशिष सरांना काहीतरी बोलायचंय. आशिष बोल. आशिष बोल ना. हॅलो सर, आवाज येतोय? हा येतो बोल. हो येतोय. आशिष बोला. हॅलो सर, आवाज येतोय? हो येतोय. सर मला तुम्हाला एक क्वेश्चन आहे की तुम्ही सर आत्ताच म्हणाला की तुम्ही जपानी पण शिकला नाही, सध्या तुम्ही सर कन्नड शिकताय. तर सर त्या भाषेतनं मला एक डायलॉग ऐकण्याची माझी इच्छा आहे की कशी असते नेमकी भाषा, म्हणजे त्यातले शब्द कसे असतात किंवा त्यांच्यातून आपल्यात फरक काय? नाही, जपानी मी शिकलेलो नाही, पण जपानी मला काही शब्द लिहिता येतात. कारण मी जपानला 2दा गेलो, त्यावेळी किमान जुजबी शब्द वाचता यावेत असे मी शिकलेलो आहे. पण कानडी मी शिकतोय आता. आणि कानडीमध्ये असं नान कन्नड कलियेतेन किंवा मी उरिया भाषा शिकलेलो आहे. उरियामध्ये बहुत भाला लागिला म्हणजे खूप छान वाटलं. किंवा नान कन्नड कलियेतेन याचा अर्थ आहे की मी सध्या कन्नड शिकतो आहे. असं जरा मजेशीर आहे. छानच सर. थँक्यू. अतिशय छान झाला आजचा आपला. खरं तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप बिझी आहात. अनेक लिखाण चालू आहे, वाचन चालू आहे, अनेक पदांवर आहात, अनेक प्रोजेक्ट्सवर कामं चालू आहेत तुमची, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही डॉक्टरेटसाठी गाईड करताय. पण यातून सुद्धा मी हाक मारली की आज लगेच, मी कालच आपलं बोलणं झालं आणि तुम्ही लगेच हो येस आवडेल म्हणून आज भरपूर. आणि मी आता विचारलं की तुमच्याकडे वेळ आहे का? हो आहे, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. म्हणजे खरं तर मला माहिती यू आर बिझी, अनेक गोष्टी तुम्ही आता कॉलेजमधनच बोलताय आणि अनेक जण वाट बघत असतील पुढच्या गोष्टींसाठी. पण तरी सुद्धा ज्या उत्सुकतेनं, ज्या आणि मनापासून मी जे काही तुम्ही आता ऐकलं, तुम्ही अगदी मनापासून देण्याचा प्रयत्न केलात, याबद्दल मी अल्फाबाईटच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो सर. आणि पुढा केव्हा जसं भास्कर देशपांडे सरांची मी तुम्हाला कम्युनिकेट करून देईल. निश्चित तुमच्याशी मुलाखत घेण्यासाठी आम्ही निश्चित पुन्हा एकदा वेगळा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या बरोबरीने तुमच्याकडे एकदा येण्याचा निश्चित प्रयत्न करेन. आपण भेटतच असतो, पण त्यांना घेऊन येईल येस. निश्चित. हो खूप खूप थँक्यू थँक्स व्हेरी मच. थँक्यू. सगळ्यांचे आभार.